आंबा दिला तर नक्की तो घेणार आनंदाने, आणि परत 5 मिनिटांनी पुन्हा एक दुसरा आंबा दिला तर परत आनंदाने घेणार, तिसरा दिला तर आनंदाने घेणार. तर छान आंबा आज उद्या कधीतरी घेऊ आपण. कपडे दिले, कपडे आज एक उद्या एक परवा एक, बरोबर. आणि कुठली भेट वस्तू, पेन्सिल, पाणी प्यायचा ग्लास, काही दिलं तर तो घेणार. आणि खायला दिलं, एक खायला काहीतरी दिलं गरम, त्यानंतर पुन्हा 5 मिनिटांनी पुन्हा एकदा दिलं, तिसऱ्यांदा, त्याला कुठेतरी थांबायला लागेल नाही. तर ज्या गोष्टी आपल्याला पोषण करतात त्या गोष्टीची एक सीमा आहे, त्याची एक मर्यादा आहे. ज्या गोष्टी आपल्याला पोषण नाही करत त्या गोष्टींची मर्यादा नाही. पाणी प्यायचा ग्लास मी अलमारीत ठेवू शकतो, 200 ग्लास ठेवू शकतो, कारण मला त्याचं पोषण नाही करायचं. पण जे खायचे पदार्थ आहेत ज्यांनी मला पोषण मिळत आहे त्याला एक सीमा आहे. तर हे जे शरीराचं पोषण आहे त्याची मर्यादा आहे, कारण शरीर हे मर्यादित आहे. कारण शरीर मर्यादित आहे म्हणून शरीराचं पोषण पण मर्यादित आहे. 3 वेळा का खायला लागतं? कारण 3 वेळा भूक लागते. पण 3 वेळा जे आपण खातोय ते एका वेळेस नाही खाऊ शकत. झाडाला पण पाण्याने पोषण मिळतं, तर पूर्ण आठवड्याभराचं पाणी एकदम नाही देऊ शकत. आता आम्ही गावाला चाललोय, थोडस आठवड्याभराचं देतोय, तसं नाही चालत. तर या जगामध्ये घ्यायची कॅपॅसिटी ही घेणाऱ्याच्या स्वीकारण्यावर नाहीये, इच्छेवर नाहीये. त्याच्यामध्ये ऍक्च्युली तेवढं कॅपॅसिटी पाहिजे. तर ऍक्च्युली अमर्यादित पोषण पाहिजे असेल तर त्या अमर्यादित पोषणाला स्वीकारायला अमर्यादित तसा तो घेणारा पाहिजे. आपण आत्ताच गीता कोर्स केला होता. त्या गीता कोर्समध्ये होतं की परमेश्वर अनंत आहेत आणि परमेश्वराचा अंश असल्याने काही प्रमाणात हा जो आत्मा आहे हा पण अमर्यादित आहे. तर म्हणून परमेश्वर हे अमर्यादित आहेत आणि या अमर्यादित परमेश्वराची अमर्याद कथा आहे. असं म्हणतात हिंदीमध्ये, हरी अनंत आणि हरिकथा अनंत. तर रामायण हे कधी घडलं होतं? त्रेतायुगामध्ये घडलं होतं. आणि त्रेतायुगापासून किती वेळा रामायणावर कथा झाली आहे. आजही आपण रामनवमी साजरी करतोय, हे आधीपासून सांगितलं होतं, तरी पण बरेच लोक उत्सुकतेने आलेत आणि काही नवीन चेहरे पण दिसतात मला की नाही रामाबद्दल ऐकायचंय. म्हणून रामकथा कधी शिळी होत नाही. का? तर त्याच्यामध्ये रामचंद्रांची कथा आहे ती, साक्षात परमेश्वराची कथा आहे ती. आणि परमेश्वर अनंत आहेत, परमेश्वर फ्रेश आहेत म्हणून परमेश्वराची कथा फ्रेश आहे. आणि अशी ही फ्रेश परमेश्वराची जी फ्रेश कथा आहे ती आपण कितीही घेतली, आपल्या शारीरिक पद्धतीने आपण बारीक असू, लठ्ठ असू, उंच असू, ठेंगणे असू, काही असू दे, पण ऍक्च्युली ही जी कथा आहे ना ही कानांना काही प्रमाणात, कानाच्या माध्यमाने आपण ऐकतोय, कानांना आनंद देईल, आपल्या मनाला मानसिक काही आनंद देईल, पण बेसिकली आपल्या आत्म्याचं पोषण आहे. शरीराचं पोषण काय आहे? अन्न. मनाचं पोषण काय आहे? मनाला काय केल्याने असं थोडं स्ट्रॉंग वाटतं? अप्रिसिएशन. कधी आपलं कोणी कौतुक केलं, आणि खोटं नाही, मनापासून जेव्हा कोणी कौतुक करतं इतकं ते मनाला छान वाटतं की कोणाला तरी मी जे करतोय त्याची कदर आहे. आणि ऍक्च्युली जीवनामधले संघर्षांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. जसं शरीराला श्रम करण्यासाठी शक्ती मिळते जेवण केल्याने, तसं मनाला जेव्हा कोणी खरोखर 2 शब्दांचं का होईना पण प्रामाणिकपणे जेव्हा कौतुक करतं तर आपल्याला श्रम करण्याची शक्ती मिळते. शारीरिक श्रम म्हणजे काहीतरी उचलायचं वगैरे, आणि मानसिक श्रम काय आहेत? मानसिक श्रम आहेत विचार. काही प्रमाणामध्ये सगळेजण काही कौतुक नाही करत, काही लोक आपलं निंदा पण करतात. तर त्या निंदेला हँडल करण्याची शक्ती कधी येते? जेव्हा कोणीतरी आपलं प्रामाणिक कौतुक करेल. माझे गुरु महाराज आहेत परमपूज्य राधानाथ महाराज, ते एकदा एका लेक्चरमध्ये खूप छान सांगितलं. त्यांनी म्हणाले की रामचंद्रांची कथा तर सर्वांना माहिती आहे, मी नवीन काय सांगणार आहे, आई कौशल्या, वडील दशरथ, सगळं माहिती, तरी पण तुम्ही उत्सुकतेने आलात. तर कैकेयीने एक दिवशी त्यांना बोलवलं आणि त्यांना दुपारी सांगितलं होतं वडिलांनी की उद्या तुझा राज्याभिषेक आहे. आणि आई सावत्राई त्यांना म्हणते की वडील काही बोलू शकत नाहीयेत. वडील नाही नव्हते बोलू शकत. तर म्हणाले वडिलांच्या वतीने मी काहीतरी सांगते तुला, त्यांचं प्रतिनिधित्व करते. आणि काय, 14 वर्ष तुला वनवासाला जायचंय.
आणि तुझ्या जागेवर आता भरताचा राज्याभिषेक होईल. आपल्या जीवनात आपल्याला असं काही मोठं कदाचित मिळालं नसेल आजपर्यंत. कधी कोणाचा जॉब गेला तर ते आपण थोडंसं रिलेट करू शकतो. आपल्या परिवारामध्ये कोणी कोणाचा जॉब गेला तर ते घरी येतात तेव्हा कसा तो चेहरा पडलेला असतो, त्याच्यावर एक अंदाज, हा ना जॉब नाही आहे, हे पूर्ण जगाचं स्वामित्व आहे जे त्यांना मिळणार होतं. आणि ते स्वामित्व अचानक त्यांची सावत्र आई त्यांना म्हणते की उद्या तुला ते स्वामित्व मिळणार नाहीये. फक्त इतकंच नाही, ते जे स्वामित्व मिळणार होतं, पदरी पडणार होतं ते नाही झालंय. हे सोडून आता तुला जंगलात जायचंय. आणि आपण कदाचित 2 दिवसांसाठी कुठे फार्म हाऊस मध्ये जात असू, पण हे फार्म हाऊस नाहीये, हे फार्म आहे. आपल्या फार्म हाऊस मध्ये आजूबाजूला शेती असेल, पण आतमध्ये चांगला सोफा असतो आणि आंघोळ करायला गरम पाण्याचा गिझर असतो. हे ते नाहीये. तर वनवास आहे हा. वनवासात फार्म हाऊस नाहीये. वनवासामध्ये ऍक्च्युली थंड झऱ्यामध्ये आंघोळ करायची आहे. अंधारामध्ये आवाज कुठून येतोय ते माहिती नाही. हा लांडग्याचा आवाज आहे की कोल्ह्याचा आवाज आहे हे माहिती नाही. त्या वातावरण, सो एका चटकन याच्यामध्ये त्यांची पूर्ण परिस्थिती बदलली. आज त्यांना सांगणार होते की आज तुम्ही पूर्ण जगावर राज्य करणार आहात, आणि त्यांना सांगितलं की आता तुम्हाला जंगलाकडे जायचंय. पण त्यांना काही त्याचं वाईट नाही वाटलं. तर तेव्हा महाराजांनी काय सांगितलं, ते कसं सहन करू शकले, ते मोठी गोष्ट आहे 180 डिग्रीज, पण कसं सहन करू शकले. तर म्हणाले त्यांच्या मनामध्ये त्यांच्या वडिलांप्रती प्रेम होतं. तर दशरथ महाराजांप्रती जे प्रेम आहे त्या प्रेमाचा अनुभव त्यांनी केला होता. आणि त्या प्रेमाच्या अनुभवाला जेव्हा ते तुलना करतायत, तर जर या वडिलांनी माझ्यावर अमाप प्रेम केलंय आणि या वडिलांनी अमाप प्रेम केलंय, तर त्यांची जर इच्छा मला सावत्र आईकडून येते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी दूर कुठेतरी जावं, त्यांना जर प्रसन्नता होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे. तर म्हणून जीवनात संघर्ष येणार आहे, त्याला आपण थांबवू शकत नाही. पण ते येणाऱ्या संघर्षांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला जर शक्ती पाहिजे असेल तर ती शक्ती आपल्याला कुठून मिळेल. आपल्या जीवनामध्ये 1 किंवा 2 लोक जरी असतील जे आपल्याला प्रामाणिकपणे प्रेम करतात किंवा प्रामाणिकपणे लहानशा गोष्टींचं कौतुक करतात, त्या लहानशा प्रेमाने किंवा त्या लहानशा गोष्टींच्या प्रामाणिक कौतुकाने एवढी शक्ती आपल्याला मिळेल की आपल्या जीवनामध्ये मोठी निंदा पण आपण सहन करू शकू आणि मोठे संघर्ष आपण सहन करू शकू. तर म्हणून रामकथा ही जरी आपण अमाप वेळा ऐकली आहे आणि आपण कितीही ऐकली तर ही जेवणासारखी नाहीये, कारण हे शरीर सीमित आहे. म्हणून मोजकं जेवण जेवू शकतो, पण हरिकथा आपण नेहमी ऐकू शकतो, का तर आत्म्याला त्यांनी पोषण मिळणार. तर शरीराला पोषण मिळतं अन्नाने, मनाला पोषण मिळतं कौतुकाने आणि आत्म्याला पोषण मिळतं हरिकथेने. या तिन्ही गोष्टी आपल्या सर्वस्वासाठी महत्वाच्या आहेत. आपण गीता कोर्समध्ये बघितलं होतं, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आध्यात्मिक शरीर. तर स्थूल शरीराशी काय पोषण मिळतं याच्यासाठी सगळं अरेंजमेंट केलेली आहे. काही प्रमाणामध्ये सायकॅट्रिस्ट, काउन्सिलर हे आपल्याला मानसिक करतात, पण आत्मा हा नेहमी आतमध्ये उपासमारीचा त्याच्यावर प्रसंग आलेला आहे सध्याच्या काळामध्ये. आपण एक उदाहरण दिलं होतं की एका पिंजऱ्यामध्ये एक पक्षी आहे आणि त्या पिंजऱ्याला आयुष्यभर साफ केलं आणि तो पक्षी कसा झाला होता, असा मरायला टिकला होता, का त्या पिंजऱ्यातल्या पक्ष्याला कधी कोणी खायला नव्हतं दिलं. तसं आपल्या चेहऱ्यावर पण जी खिन्नता आहे, कधी कोणी विचारेल तुमचं घर एवढं मोठं आहे, बाहेर गाडी आहे आणि छान पगार आहे दोघांना, डबल वर्किंग, नो किड्स, DIing थिंग्स, राईट, डबल इन्कम, नो किड्स, तरी पण खिन्नता काय तुमच्या. तर का, तो आतमधला जो पक्षी आहे, आत्मा जो आहे, त्याला काही खायलाच नाही मिळाले. म्हणून रामायणाची कथा, कृष्णाची कथा, भगवद्गीतेची कथा, का तर ती आत्म्याला पोषण देते. तर खूप महत्वाचं आहे. सो आपल्याला हे जे कान दिलेत हे बेसिकली परमेश्वराचं गुणगान ऐकण्यासाठी दिलेत. आपल्याला हे जे डोळे हे परमेश्वराचं सुंदर रूप बघण्यासाठी आपल्याला दिलंय. आपण भगवद्गीतेवर नियमित इथे क्लास घेतो. 3ऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण 2ऱ्या अध्यायापासून सुरू करताना 3ऱ्या अध्यायामध्ये म्हणतात की हे अर्जुना, तू क्षत्रिय आहेस आणि तू क्षत्रिय धर्म पार पाडला पाहिजेस, आणि म्हणून युद्धामधून
पळवाट काढणं हे कामा नाही, हे योग्य नाही. तर तुला युद्ध करायची गरज आहे. तर धर्म शिकवतात त्याला. आणि ते श्रीकृष्ण त्याच गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये शेवटी म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य, की आता तू तुझ्या सर्व धर्मांचा त्याग कर आणि मी जे म्हणतो ते ऐक. माम एकम शरणम व्रज. मग कोणाला प्रश्न पडेल, हेच मग पहिले सुरुवातीला दुसऱ्या किंवा तिसऱ्या अध्यायात सांगायचं होतं की काय? तर दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की तू धर्मानुसार वाग, तू क्षत्रिय, क्षत्रिय धर्माचं तू पालन कर. आणि नंतर मग असं का म्हणतायत, बदलले का श्रीकृष्ण? श्रीकृष्ण स्वतःची चूक सुधारतायत का? आपल्याला वाटतं ना असं कधी कधी आपल्या मनात असे विचार येऊ शकतात. तर म्हणून समजणं गरजेचं आहे की धर्म हा जो शब्द आहे याचे पण वेगवेगळे स्तर आहेत. गणित याचे वेगवेगळे स्तर आहेत. दुसरीच्या मुलाला जे गणित शिकवलं जातं ते 10वीच्या मुलाला नाही शिकू शकत. त्याला ते एकदम ABC आहे. आणि 10वीच्या मुलाला जे गणित शिकवतं ते दुसरीच्या मुलाला ते खूप जड जाईल. त्याला गणित गणितच आहे. काय काय वेगवेगळे धर्म आहेत, तर शरीराला अनुसरून काही धर्म आहेत आपले. पुरुषाचे वेगळे धर्म आहेत, महिला शरीरात जे आहेत त्यांचे वेगळे धर्म आहेत. आपण कुठे जन्मलोय, राज्य धर्म आहे. आपण जर शेजारच्या देशाच्या बॉर्डरच्या या बाजूला जन्मलोय तर आपलं काही धर्म आहेत. आणि त्याच बॉर्डरच्या त्या बाजूला जर जन्मलो असतो तर आपली विरुद्ध वागणूक झाली असती. तर राज्य जिथे आपण जन्म घेतलाय त्याच्या अनुसरून काही आहेत. आपली आश्रम कुठला आहे, गृहस्थ आश्रम आहे की आपण मंदिरात आलो त्यानुसार आपल्या धर्म वेगवेगळे. तर अशा प्रकारे धर्म स्वीकार करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे? धर्म स्वीकार करणं हे पूर्णपणे योग्य आहे. कारण जर धर्मानुसार आपण नाही वागलो, जर आपण मानसिकतेच्या अनुसार म्हणजे बेसिकली चंचलपणे वागलो, मला असं वाटतंय तुम्हाला असं वाटतंय, कधी हे बरोबर कधी ते, समाज पूर्ण नष्ट होणार. आणि म्हणून गीतेच्या सुरुवातीला जेव्हा श्रीकृष्ण संदेश देत आहेत तेव्हा हे सांगणं खूप गरजेचं होतं की तू धर्माचं आचरण कर, धर्माला तू स्वीकार. मग शेवटी जे सांगतायत की तू धर्माचा त्याग कर, ते काय सांगतायत? सो एक जसं म्हणलं ना, पहिलीतलं गणित आहे आणि 10वीतलं गणित आहे. जर पहिलीतलं गणित याच्या प्रती आपण आसक्त झालो, एक छोटंसं उदाहरण आहे, मी आजपर्यंत 1000 वेळा दिलं असेल पण पुन्हा एक देतो कारण सिंपल उदाहरण आहे की मला 2 अधिक 3 म्हणजे 5 हे जेव्हा माझ्या शिक्षकांना शिकवायचे होते आणि मला ते कळतच नव्हतं 2 अधिक 3 5 कसे होतात, तेव्हा मला सांगितलं होतं तुझ्याकडे 2 आंबे आहेत आणि त्यामध्ये अजून मी जर तुला 3 आंबे दिले तर आता तुझ्याकडे किती आंबे आहेत? ते म्हटलं 2 आंबे आले आहेत, मग 3 आले, मग 5 झाले. तर हे किती सिंपल आहे. पण जेव्हा 6वी 7वीत गेलो तेव्हा मला एक दिवशी निगेटिव्ह नंबर शिकवायचे होते. मग तेव्हा मला विचारलं की 2 - 5 किती? मग मी दुसरीचं जे माझं गणित शिकलो होतो आंब्याच्या आधारावर मी शिकलो होतो, तर मी म्हटलं म्हणजे माझ्याकडे 2 आंबे आहेत आणि त्याच्यातून तुम्ही 3 आंबे जर घेतले तर माझ्याकडे किती उरले? बोला माझ्याकडे 2च आंबे, तुम्ही 3 कसे घेणार? सो तेव्हा यू हॅव टू गिव्ह अप दॅट कन्सेप्ट की 2 + 3 = 5 कॅन बी लर्न्ड ओनली विथ द हेल्प ऑफ मँगोज और वॉटरमेलन्स और ऍपल्स और ऑरेंजेस. बेसिकली 2 - 3 = -1 हे शिकण्यासाठी ना वेगळा दृष्टिकोन ठेवायला लागेल. म्हणून जेव्हापर्यंत मी ती आसक्ती सोडत नाही, 2 आंबे अधिक 3 आंबे हे 5 आंबे होतात, तेव्हापर्यंत मी 2 - 3 = -1 ही कन्सेप्ट मी शिकू शकत. तर जेव्हा ऐहिक धर्म आपल्याला पराकाष्ठेच्या धर्माला पालन करण्यासाठी मदत करतायत तेव्हापर्यंत हे जे ऐहिक धर्म आहे ते काही प्रॉब्लेम नाहीये. असं नाही की कृष्णांची सेवा करण्यासाठी आपल्याला सर्व धर्मांचा त्याग करणं गरजेचं आहे. पण जेव्हा आपण 2री 3री मध्ये जे काही धर्म शिकलोय ते श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी अडथळा बनत असतील तेव्हा त्या अडथळ्याला दूर करणं गरजेचं आहे. आपल्या पायामध्ये तो जर काटा होत असेल तर त्या काट्याला काढणं गरजेचं आहे. तर श्रीकृष्ण म्हणतात युद्ध कर आणि अर्जुन काय म्हणतात पहिल्या अध्यायामध्ये, अहो हे माझे नातेवाईक आहेत आणि आपल्याच आजोबांशी आपल्या शिक्षकांशी युद्ध करणं हे शोभतं का आपल्याला? सुसंस्कृत व्यक्ती असं करतो का? आपल्या समोर तुमचीच मुलं असतील, कधी टीचरला उलट उत्तर दिलं तुमच्या समोर तर तुम्ही म्हणाल हे कितीही काही झालं तरी शिक्षकांना उलट उत्तर देऊ शकत नाही. सो आपण म्हणतोय तर अर्जुन एवढे सुसंस्कृत आहेत, अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतायत अहो धर्मानुसार नाही करायला पाहिजे असं, बरोबर ना? तर अर्जुनासाठी
त्यांच्या दुसरीमध्ये त्यांनी जो धर्म शिकला होता तो पोस्ट ग्रॅज्युएट धर्माला पालन करायसाठी जेव्हा श्रीकृष्ण त्यांना विनंती करतायत त्याच्यामध्ये तो अडथळा बनत होता. म्हणून श्रीकृष्ण त्यांना म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य. आधी तुझे जे काही धर्म तू शिकलायस ना ते दरवाजा बाहेर ठेव आणि मग आतमध्ये, मग मी तुला शिकवतो काय. आपल्याला ते करायची गरज नाहीये, पण आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की जर माझे काही काही धारणा आहेत, मला असं वाटतं की हे योग्य आणि हे अयोग्य आहे, ते जर श्रीकृष्णांची सेवा करण्यामध्ये मला अडथळा बनत असतील तर त्यांना त्या मोजक्या धर्मांना आपल्याला बाजूला ठेवलं तर ते आपल्याला लाभकारक आहे, आपल्याला हितकारक आहे, श्रीकृष्णांना जवळ जाण्यासाठी मदत होईल. याचा अर्थ ते सगळं सोडायचं. याचा अर्थ की श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी काही असू दे, अधर्म तर अडथळा आहेच, पण धर्म जरी अडथळा झाला तर तो धर्म पण अडथळा म्हणून बघण्याची दृष्टी आपल्यामध्ये यायला पाहिजे. आणि हे माहिती पाहिजे की माझा डोळा हा नेहमी लहान आहे, माझी बुद्धी ही नेहमी लहान आहे, माझी समज ही नेहमी लहान आहे, पण मी जेव्हा श्रीकृष्णांवर अवलंबून होतोय आणि श्रीकृष्णांना सांगतोय ठीक आहे तुम्ही म्हणताय ना माझ्या कॅल्क्युलेशननी हे चुकीचं आहे, पण तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी करीन. याला म्हणतात संस्कृत भाषेमध्ये त्याला गोड शब्द आहे, याला म्हणतात शरणागती, शरण जाणे. जर आपल्याला शरणागतीचा जर मूळ अर्थ माहिती असेल तर शरणागती हा शब्द ऐकून आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होतो आणि हा एक गोड शब्द आपल्या कानांना लागतो. पण शरणागती या शब्दाला जर आपण नीट समजलो नसेल तर शरणागती ऐकून असं वाटतं, सिनेमामध्ये मी बघितलंय जेव्हा एका चोर चोरी करतो आणि रात्री असा पळत असतो आणि मध्येच पोलीस त्याला बघतात आणि त्याचा पाठलाग करतात आणि मग कुठेतरी त्याला गाठतात, मग एक भिंत असते आणि तो भिंतीपर्यंत पण त्याला वाटतं की मी उडी मारेन पण मारू शकत नाही, तेव्हा पोलीस त्याला म्हणतात सरेंडर, शरण जा. मग तेव्हा तो हात वर करतो आणि म्हणतो ठीक आहे सरेंडर म्हणून. तर त्या भीती पोटी जी शरणागती आहे तीच आपण बघितली. आणि म्हणून जेव्हा जेव्हा अध्यात्मामध्ये आपण म्हणतो की रामचंद्रांना शरण जाणे, श्रीकृष्णांना शरण जाणे, आपले जे इम्प्रेशन्स आहेत ना ते आहेत, म्हणतात बाप रे, अँड दॅट इज द हायेस्ट. हे सर्वोच्च गोष्ट आहे की असे हात वर करायचे, सॉरी माफ करा पण मारू नका मला. ती शरणागती नाहीये, ती जबरदस्तीची जी शरणागती आहे ना ती शरणागती अजिबात नाहीये. हे समजण्यासाठी 2 उदाहरणं देतो मी. एक लहान मुलं खेळत असतात आणि शेजारच्या दुकानामध्ये तेव्हा छोटे छोटे चॉकलेट्स असतात आणि मुद्दामून हे चॉकलेट्स नेहमी काचेच्या बरडीमध्ये ठेवतात. का तर मुलांचं लक्ष असायला पाहिजे ना. आमच्या मंदिराजवळ मर्सिडीज बेन्सचं शोरूम आहे, त्याच्या सर्व भिंती काचेच्या आहेत. तेव्हाच बघणार राईट तुम्हाला आकर्षित. सो ना जेवढ्या हे स्टारबक्स राईट, I don't know what is the rate of a coffee, but I heard it is exorbitantly high, right? I don't know, पण तुम्ही सांगू शकता. So एक कॉफीचा कप जर खूप महाग विकायचा असेल ना, you will have to do something, right? मग काचेच्या भिंती असतात आणि it has to be very attractive. तेव्हा कुठे तुम्ही 200-250 रुपयाची कॉफी घेणार आहे. Otherwise you know what is the cost of that coffee. So अशा प्रकारे ज्या ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत ना त्या नेहमी काचेच्या भिंती असतात आकर्षित करण्यासाठी. सो या असे चॉकलेट्स वगैरे काचेच्या बरडीमध्ये ठेवले होते. तर त्या मुलगा खेळत होता, बघितलं की तो दुकानदार जो आहे तो दूर कुठेतरी आतमध्ये काहीतरी आणायला गेलाय. हा लगेच गेला पटकन, ती बरडी उघडली, हात टाकला आतमध्ये आणि पळून गेला. तर दुकानदाराने परत येताना बघितलं ते की याने घेतलं, पण ठीक आहे लहान मुलं काय 2 चॉकलेट घेतले काय मोठी गोष्ट आहे राईट. परत काहीतरी कामासाठी आतमध्ये गेला, दुसऱ्या मुलांनी बघितलं, दुसरा मुलगा पण हे मस्त आहे, तो आतमध्ये जातो तेव्हा बरडी उघडायची, पटकन 2 चॉकलेट घ्यायचे. त्यांनी म्हटलं. एक तिसरा होता, त्यांनी कुठेतरी शरणागतीवरचं लेक्चर ऐकलं होतं. तो म्हणाला ते काहीतरी सांगितलं होतं धर्म हे, तर आपण एकदा ते वापरून बघू. हा काय केला, हा जेव्हा मालक आतमध्ये गेले तेव्हा आतमध्ये गेला आणि तिथे एक छोटासा झाडू होता, त्या झाडूने त्याला थोडं साफ केलं, त्या जागेला थोडं साफ केलं आणि त्या दुकानदाराने बघितलं ते. मग असा एकदम गोड चेहरा करून त्या दुकानदाराकडे गेला आणि म्हणाला मला काही चॉकलेट देणार का. तर हा किती छान आहे, याने थोडी येऊन सेवा केली आणि म्हणतो मला काही चॉकलेट देणार का. लगेच त्या दुकानदाराने ती बरणी उघडली आणि दुकानदाराने कुठला हात टाकला आतमध्ये, स्वतःचा हात टाकला. स्वतःचा हात टाकला. बाळा
तुला नाही देणार का? आणि त्याने त्या बाळाला दिला. आता तुम्हा सर्वांना प्रश्न आहे की पहिला हुशार, दुसरा हुशार की तिसरा हुशार? का बरं? दुकानदाराच्या हाताचे हा, गंमत काय माहितीये, पहिल्या दोघांनी एक तर धोका पत्करला. जर मूड त्याचा चांगला नसता तर कदाचित थोडे आशीर्वाद मिळाले असते गालांवर. इथे आशीर्वाद वेगळे आणि इथले आशीर्वाद वेगळे. पण त्याहून महत्वाची गोष्ट या प्रभूजींनी सांगितली, त्यांनी ना स्वतःचा हात टाकला होता. आणि त्या लहानशा मुलांचा तो लहानसा हात, आणि त्या लहानशा हातामध्ये किती चॉकलेट येणार. पण यांनी काय केलं, यांनी त्याला प्रसन्न करण्यासाठी थोडं काय झाडू मारलं. काय तो बिचारा झाडू मारला, लहानसा मुलगा. पण जेव्हा त्यांनी अवलंबून झाला आणि म्हणाला तुम्ही देणार का चॉकलेट, त्याच्यामध्ये ना छान वाटलं, हृदयस्पर्शी झालं त्यासाठी. आणि त्या दुकानाने स्वतःचा हात टाकला आणि स्वतःचा तेवढा मोठा होता म्हणून याला जास्ती चॉकलेट मिळाले. तर जरी आपण इथे बऱ्यापैकी काही लोकांनी उत्तर दिलं आणि त्यांनी म्हटलं की तो तिसरा मुलगा हुशार, पण आपण जेव्हा परमेश्वराकडे जातो तेव्हा आपण या गोष्टीला लक्षात ठेवायला पाहिजे. दिस इज नॉट फॉर दॅट स्मॉल चिल्ड्रन. दिस इज नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा केव्हा मंदिरात जाल तेव्हा ही गोष्ट आपल्याला वापरायची आहे की आपण परमेश्वराच्या बरणीमध्ये हात टाकून आपलं काढून घेतोय, की आपण परमेश्वराला म्हणतोय तुझ्या हाताने तू दे. तर जेव्हा जेव्हा आपण परमेश्वराच्या बरणीमध्ये हात टाकून काढून घेतोय तेव्हा आपण पहिल्या किंवा त्या दुसऱ्या मुलासारखे आहोत. आणि म्हणून मी 2 का वापरले, कारण अशी प्रथा चालत आलेली आहे की जायचं आणि मागायचं. 7 उपवास करायचे लागोपाठ आणि मग मागायचं. तर ती बरणी उघडायची कशी, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. पण हुशार कोण आहे, जो थोडीशी सेवा करतो, थोडा प्रसन्न करतो आणि म्हणतो की तुमच्या हाताने दिलं ना तर ते छान. अजून एक गोष्ट सांगू, रस्ता क्रॉस करायचा होता, लहानसा मुलगा होता आणि त्याचे वडील होते. तर ते गाड्या अशा फास्ट चालल्या आहेत. तो म्हणाला पप्पा कसं क्रॉस करायचं? तर म्हणाले हो फास्ट चालत, सिग्नल पर्यंत थांबायला लागेल आपल्याला. पण त्या लहानशा मुलांना सिग्नल वगैरे काय कळत नाही, थोडी भीती होती. ते म्हणाले पप्पा एक काम करूया, मी ना तुमचा हात पकडतो. तर त्यांनी वडिलांचा जो हात होता त्याला असं धरलं आपल्या हाताने आणि क्रॉस करायला लागला. क्रॉस करता करता तो जेव्हा क्रॉस करत होता तेव्हा दुसऱ्या मुलांनी पण बघितलं. शाळा सुटताना बरेच आई वडील क्रॉस करतात. तो म्हणाला पप्पा आपल्याला पण क्रॉस करायचंय रस्ता, पण ना मला तुमचा हात नाही पकडायचा आहे, तुम्ही माझा हात पकडणार का? सो अगेन लहान मुलांचा हात बघितलाय, लहान मुलांचा हात हे माझं मनगट पकडू शकतो का? लहान मुलांचा तो असं ग्रिपच नाही ती पडत, राईट? मग बेसिकली ना मी बघितलंय लहान मुलं हा बोट पकडतात. तुम्हाला सर्वांना अनुभव आहे, तुमचे पण मुलं आहेत ते अशी पकडा, बरोबर? ही जी ग्रिप आहे ना ही काय माहितीये, त्या वडिलांच्या हातामध्ये खूप शक्ती आहे, पण फायनली ग्रिप किती आहे, त्या लहानशा मुलाची ग्रिप किती आहे हे आरामात निघू शकतं. आणि हेच हा लहानशा मुलाचा तो लहानसा हात आणि वडिलांनी जर धरला असेल, आता काय स्ट्रॉंग आहे, राईट? सो दिस इज शरणागती. शरणागती आपण परमेश्वराचा हात नाही पकडायचा आहे, आपण आपल्या वागणुकीने, आपल्या विचारांनी, आपली जी काही वृत्ती आहे त्याने परमेश्वराला इतकं अवलंबून व्हायचंय की आपण परमेश्वराचा हात धरायची गरज नाहीये. आपण एवढे अवलंबून आहोत की परमेश्वर आपला हात धरतील आणि परमेश्वराची जी ग्रिप आहे ती आपल्या परमेश्वराच्या हाताला पकडण्याच्या ग्रिप पेक्षा अनेक पटीने स्ट्रॉंग आहे. दिस इज शरणागती. सो ज्याला हे शरणागती माहिती नसेल त्याला जेव्हा शरण जाणं येतो ना, फक्त ते ऐकण्यासाठी छान आहे, लेक्चर मध्ये छान आहे, पण आम्ही शेवटी आपले जे धर्म आहेत, मला जे सांगितलं होतं लहानपणी हे चांगलं आहे हे चांगलं आहे तेच मागणार मी. पण शरणागतीची जेव्हा ही व्याख्या आपल्याला कळते तेव्हा लक्षात येतं की शरणागती खूप गोड आहे, पण परमेश्वराच्या म्हणण्यानुसार, परमेश्वराच्या विचारांनुसार स्वतःला मोल्ड करणं, स्वतःला घडवणं, तो संघर्ष आहे. तो संघर्ष जर आपण करायला तयार असू तर परमेश्वर त्यांच्या बरणीमध्ये हात टाकून जेव्हा देतील, म्हणून म्हणतात भगवान जब देते तो छप्पर देते. पण भगवंतांनी स्वतःहून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही देण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत करायला लागते. विचारांना, आपल्या जीवनशैलीला, आपल्या बोलण्याला, आपल्या वागणुकीला थोडंसं त्याला
आकार द्यायला लागतो. तर म्हणून शरणागती आहे ना, ही खूप गोड गोष्ट आहे आणि आपल्याला जर माहिती असेल तर खूप महत्वाची गोष्ट आहे. जेवढा काही ज्ञान आहे वेदांमध्ये, काही प्रमाणामध्ये ते ज्ञान आहे की आपण कसं जगावं, औषधाचं ज्ञान आहे आयुर्वेदामध्ये. ऍक्च्युली त्या सर्व ज्ञानाचा जो सार आहे ते आहे शरणागती. एवढं सगळं ज्ञान मिळून करायचं काय आहे? श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. की अनेक अनेक जन्मानंतर जो खरा ज्ञानी आहे, ज्ञानवान माम प्रपद्यते, तो त्याला लक्षात येतं की मी सगळं काही केलं पण परमेश्वरला कधी शरण नाही झालो. तर जो खरा ज्ञानी आहे, ज्ञानाचा कळस काय आहे? ज्ञानाचा कळस आहे समर्पण, ज्ञानाचा कळस आहे शरणागती. पण जसं मी म्हटलं, धाकाबोटी शरणागती नाहीये, ही स्वेच्छेने, आनंदाने आणि उत्साहाने, एक अवलंबूनपणाच्या उत्साहाने केलेली शरणागती आहे. तर शरणागती ही खूप महत्वाची आहे. धर्म पालन ही पण शरणागती आहे. पण कशी शरणागती आहे? आपले जे धर्म आहेत की पुरुषांनी काय करायचं, महिलांनी काय करायचं, स्टुडंट्सनी काय करायचं, टीचर्सनी काय करायचं, ही जी काही धर्म आहेत हे कुठून आलेत? हे शास्त्रातूनच आलेत. शास्त्र कुठून आलेत? परमेश्वराकडून आलेत. एका अर्थाने आपण जेव्हा शास्त्रानुसार जीवन जगतो, ऐहिक धर्म पालन करतो, ते पण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणेच आहे, बट दॅट इज इनडायरेक्ट. आणि जेव्हा परमेश्वर स्वतः म्हणतायत ते जे सर्व धर्म आहे ते सोडून दे आणि मी जे म्हणतोय ते कर, युद्ध कर, जरी हे तुला चुकीचं वाटत असेल तर, दॅट इज डायरेक्ट. सो बोथ इज धर्म पालन. पण एक आहे डायरेक्ट आहे आणि एक आहे इनडायरेक्ट आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये चांगलं कुठलं? सिंपल आहे. जर असं खाता येत असेल तो असा खातोय, त्याला आपण म्हणतो असं का खातोय? सो आपण जेव्हा ऐहिक धर्म पालन करतो, आपण परमेश्वरला प्रसन्न करतोय ते असं गोल फिरून, आणि जेव्हा आपण परमेश्वरला डायरेक्टली शरण जातो तेव्हा डायरेक्टली असं करतोय. सो रामायणामध्ये पण 6 शरणागती आहेत. आपण गीतेमधले शरणागतीचा एक कॉन्टेक्स्ट घेतला आणि त्याला शरणागतीचं व्याख्या काय त्याच्यावर. पण रामायणामध्ये 6 शरणागती आहेत. काय काय? सुरुवातीला सर्व देवता हे विष्णूंना शरण जातात आणि म्हणतात रावणाला मारण्यासाठी आमच्याकडे पण शक्ती नाही, तर कृपया तुम्ही येऊन आम्हाला मदत करणार का? ती शरणागती आहे. ती चांगली शरणागती आहे. का? अवलंबून भावनेने सांगतायत की तुम्ही आमची रक्षा करा. दुसरी शरणागती आहे जेव्हा दशरथ महाराज यांच्या महलामध्ये परशुराम येतात आणि ती जी शरणागती आहे ती योग्य शरणागती नाहीये. तिसरी शरणागती आहे जेव्हा रामचंद्र वनवासासाठी निघतात आणि फक्त त्यांना वनवास आहे, पण लक्ष्मण म्हणतात कृपया मला पण तुमच्या सोबत घेऊन जा. तर ती जी शरणागती आहे ती ऍक्च्युली चांगली अनुकूल शरणागती. ते म्हणतात की तुमची सेवा करण्यासाठी मला घेऊन जा, मी इथे एकटा काय करू आणि तुम्ही एकटे कसं होणार? तुमचं मला सेवक म्हणून घेऊन जा, भाऊ म्हणून नाही. कुठे येतात ते? हनुमानजी जेव्हा पहिल्यांदा भेटतात, सुग्रीव वरून बघतात की राम आणि लक्ष्मण हे असे येत आहेत, साधूंच्या वेशात आहेत, पण त्यांची जी चाल असते ती क्षत्रिय राजांसारखी असते. तर त्यांना वाटतं वालीने 2 कोणातरी गुप्तचरांना पाठवलंय वाटतं, आणि म्हणून हनुमानजींना सांगतात तू जा आणि तू बघ कोण आहे. तर हनुमानजी वेश बदलून येतात. तर तेव्हा राम आणि लक्ष्मण आहेत. तेव्हा म्हणतात की तुम्ही कोण आहात? तेव्हा एका ब्राह्मणाच्या वेशात आहेत हनुमानजी. तर तेव्हा राम लक्ष्मणाला सांगतात की तू सांग, तू ओळख दे म्हणून. तर तेव्हा लक्ष्मण म्हणतात हे आहेत अयोध्या प्रदेशाचे राजकुमार आणि हे मला माझा भाऊ समजतात, पण मी यांचा दास आहे. तर ते हनुमानजींना लक्षात राहतं की हे मला भाऊ समजतात पण ऍक्च्युली मी यांचा सेवक आहे. तर म्हणून हे हनुमानजी त्यांना ते स्पर्श होतो की भाऊ असून हा सेवक म्हणतोय. म्हणून हे हनुमानजी जेव्हा लंकेत जातात तेव्हा लंकेमध्ये त्या भरसभेमध्ये त्यांना जेव्हा बांधून आणतात आणि ते आसन वर करतात, तिची स्टोरी आहे. त्याच्यानंतर मग रावण त्यांना म्हणतात की तू कोण आहेस म्हणून. मग तेव्हा म्हणतात दासोहम कौशलेंद्रस्य. मग तेव्हा ते आई वडिलांचं नाव नाही सांगत, माझं नाव सुनील अनिल पाटील नाही, माझं नाव हनुमान वायू. सो ते लक्ष्मणाचा त्या एका वाक्याचा त्यांच्यावर इतका प्रभाव झालाय, ते म्हणतात भाऊ असून हा सेवक म्हणतो, मी तर ऍक्च्युली सेवक आहे. तर मी वडिलांचं, आईचं, आजोबांचं कुळ ते सगळं नाही सांगायचंय, मला सांगायचं मी ऍक्च्युली कौशलेंद्र रामचंद्रांचा दास आहे म्हणून.
तर लक्ष्मणाची जी ती शरणागती आहे ती पण चांगली शरणागती आहे. चौथी शरणागती आहे जेव्हा चित्रकूटमध्ये भरत महाराज रामचंद्रांना भेटायला येतात आणि त्यांना विनंती करतात की तुम्ही आता परत या, त्या सगळ्या कारस्थानामध्ये माझा काहीही हात नाहीये, आणि सिन्सिअरली सांगतात. पण त्या शरणागतीला योग्य नाही म्हणलंय का? कारण त्या परिस्थितीमध्ये रामचंद्रांची इच्छा असते, वडिलांनी जे सांगितले ते करण्याचा मला स्थापित करायचंय, प्राण गेले तरी चालतील पण मी माझ्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध नाही जाणार, आणि तू पण ते स्वीकार कर. तिची एक थोडी जिद्द आहे, भरत महाराजांची थोडी जिद्द दाखवली, प्रेम आहे पण जिद्द आहे, तर ते अनुकूल नाहीये. मग शेवटी काय करतात, तर त्या जिद्देला शांत करण्यासाठी स्वतःच्या पादुका देतात आणि मग भरत महाराज येतात, काही ना काही घेऊन येतातच. शेवटी ती जिद्द केली त्यांनी. तर इट्स नॉट एक्झॅक्टली ऍज पर लॉर्ड राम्स मूड, रामचंद्रांच्या भावनेप्रमाणे ते. त्याच्यानंतर येतं विभीषण शरणागती, पाचवी, की विभीषण आता रामचंद्रांना शरण जातात. तर ही खूप अनुकूल आणि खूप योग्य शरणागती आहे. का? ऍक्च्युली सर्व धर्मान परित्याज्याच्या जवळ गेली आहे. त्यांचं जे काही ऐहिक कर्तव्य होते, परिवाराशी संबंधित त्यांच्याकडून पूर्ण समाजाच्या, जगाच्या ज्या काही अपेक्षा होत्या, त्या सगळ्या अपेक्षा सोडून ऍक्च्युली काहीच नाहीये त्यांच्याकडे, सगळं त्यागून सर्वस्व अर्पण केलं. माम एकम शरणम व्रज. म्हणून रामायणामध्ये विभीषणाची शरणागती आहे ती खूप छान आहे. आणि 6वी शरणागती आहे समुद्रदेव, जेव्हा रामचंद्र 3 दिवस वाट बघतात आणि त्याच्यानंतर शेवट शरण जातात. दॅट्स ऑल्सो नॉट ए व्हेरी नाईस शरणागती. का बरं? कारण ते भीतीपोटी शरणागती केली आहे. कारण पूर्ण तो समुद्राचा जेव्हा उकळायला लागतो रामचंद्रांच्या त्या क्रोधामुळे, तर ते बघून समुद्र देवता शरणागती करतायत, आनंदाने नाही करत आहेत, प्रेमाने, कृतज्ञतेने नाही करत. म्हणून दॅट इज ऑल्सो नॉट ए हायएस्ट शरणागती. सो आज आपण विभीषण शरणागतीबद्दल चर्चा करणार. सो दिस वॉज द इंट्रोडक्शन. शरणागती करताना साधारणपणे आपण जर बघितलं तर कोणी हनुमानजींचा पण जर फोटो असेल, अशा कधी कधी मूर्ती असेल, समजा हनुमानजींच्या मंदिरामध्ये मूर्ती आहे हनुमानजी, कसे असते माहितीये, हात असे जोडलेले असतात नेहमी आणि पाय पण जोडलेले असतात. त्याला म्हणतात अकिंचनत्वम. अकिंचनत्व म्हणजे किंचित म्हणजे काहीतरी, आणि अकिंचनत्व म्हणजे आता माझ्याकडे काहीच नाहीये, किंचित पण नाही उरलं, माझे हात आता रिकामे झाले. सो हात रिकामे आहेत, माझ्या हातामध्ये काही नाहीये, माझी मालमत्ता काही नाहीये. हे कसं दाखवणार आपण? आपण हात जोडू. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये जेव्हा आपण कोणा मोठ्या समोर जातो तर तुमच्या समोर माझ्याकडे काय आहे. आणि पाय जेव्हा जोडतो तर त्याला म्हणतात अनन्य गतित्व. गती नाही, आता मला कुठे जायचं नाहीये, तुम्ही भेटले, परमेश्वर तुम्ही भेटले, आता माझा सगळे रस्ते ते तुमच्याला संपतात. पूर्ण वेदांमध्ये सगळेजण कोणाला शोधतायत? परमेश्वराला शोधतायत. तुम्ही जर मला मिळाले तर आता माझी गती काय? तर अनन्य गतित्व म्हणजे आता मला कुठे जायचं नाही, पण मला पायांना आता चालायची गरज नाही, म्हणून पाय जोडले. पाय जोडून आपण चालू शकत नाही, पायाचे थोडे सेपरेट ठेवून चालायला लागतं. पाय जोडले म्हणजे वी कॅनॉट वॉक. तर माझी आता दुसरी काही गती नाही, दुसरीकडे मला कुठे जायचं नाही, शेवटचं माझं गंतव्यस्थान आहे माझ्या जीवनाचं, आणि माझ्या हातामध्ये आता काही नाही, आता मी तुमच्याकडे समर्पण करतोय. तर हे 2 प्रतीक आहेत. विभीषण आहे, विभीषणाने त्या प्रसंगाला येऊ जेव्हा रावणाला आयुष्यभर योग्य शिकवणूक देता येते की तू नको करू, असं नको वागू. आणि अनेक वेळा बेसिकली हनुमानजी जेव्हा येऊन गेले त्यानंतर थोडासा एक धक्का बसला. त्या दिवसापर्यंत रावणाला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणीच नाही. पहिल्यांदा कोणीतरी आला आणि पूर्ण धुमाकूळ, पूर्ण लंकेला पूर्ण विनाश झाला. त्याच्यामुळे थोडे डोळे उघडले त्याचे. आपण म्हणतो ना की कधी कधी बोलून जेव्हा नाही कळत तेव्हा अनुभवाने तरी कमीत कमी शिकायला पाहिजे. पण रावणाला थोडी जाग आली तर रावणाने दुसऱ्या दिवशी सभा बोलवली आणि म्हणाले हे जे काही झालं गेल्या 2-3 दिवसामध्ये त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचं काय म्हणणं आहे. तर सगळे त्याचे सेनापती, सगळं सैन्य तिथे उभं आहे, आणि त्यातले काही उभे झाले. आणि आता कसं सांगणार की ऍक्च्युली आम्ही पण काही करू नाही शकलो. या सर्व राक्षसांवर एक हनुमानजी भारी पडले. तर काय म्हणतात, सी ऍक्च्युली काय माहितीये का, तुम्ही भीती करू नका, आपण अजूनही खूप स्ट्रॉंग आहोत. समस्या कुठे झाली, न सांगता आले.
अचानक आले. आणि असं अचानक जेव्हा कोणी येतं थोडंसं आपलं पण होतच की नाही. ऍक्च्युली ना आपण थोडी तयारी केली असती तर काही झालं नसतं. अहो तुम्ही काही काळजी करू नका. सो एक आशेचा किरण होता की रावणाला तेव्हा जर 2-3 जणांनी मिळून सांगितलं असतं आजपर्यंत तुम्ही सर्वांवर विजय मिळवलाय, हे व्यक्ती वेगळे वाटतायत, एक काम करूया त्यांची पत्नी त्यांना देऊन टाकूया. पण तेव्हा पण कसं असतं की खरं बोलण्यासाठी ना शौर्य लागतं, युद्ध लढण्यासाठी शौर्य लागतं, पण खरं बोलण्यासाठी पण खूप शौर्य लागतं. तर कोणाकडे ते शौर्य नव्हतं. तर एक आशेचा किरण होता पण तो पण विझला. तो आशेचा किरण बंद झाला. यांनी म्हटलं की तो अचानक आला, नेक्स्ट टाइम तुम्हाला आश्वासन देतो इमर्जन्सी किंवा अचानक जरी कोणी आला तरी ही परिस्थिती होणार नाही, आता आम्ही एकदम सतर्क राहू. आणि ते खोटं आश्वासन ऐकून रावणाच्या मनामध्ये वर्षानुवर्ष निर्मित झालेला जो अहंकार होता थोडीशी क्रॅक आली होती त्याला. त्याच्यामध्ये या लोकांनी एमसील भरलं आणि त्याला क्रॅकला संपूर्ण नष्ट करून टाकलं. नो क्रॅक, आता परत स्ट्रॉंग झाला एमसील लावून. फक्त त्या परिस्थितीमध्ये एक विभीषण आहेत. विभीषण म्हणाले तुला खरं सांगू, तुझा जो काही राग निर्माण झालाय ना, अस्वस्थ झालायस तू या परिस्थितीमध्ये, जे काही झालंय तो राग सोडून दे, थोडासा थंड डोक्याने विचार कर. आणि हनुमानजींनी काय सांगितलं माहितीये, मी तर एक सॅम्पल दिलाय फक्त, आणि मी तर एक साधारण सेवक आहे. तर सीतादेवी म्हणतात की अरे तिथे सैन्यामध्ये कोण कोण आहे. तर तेव्हा हनुमानजी काय म्हणतात माहितीये, सीतादेवींना म्हणतात मत तुल्याश्च विशिष्टाश्च संती तत्र वनौकसा मत्तः प्रत्यवरम नास्ती सुग्रीव सन्निधौ. म्हणतात मत तुल्याश्च विशिष्टाश्च, म्हणतात त्या पूर्ण वानर सैन्यामध्ये मी आहे ना सगळ्यात लोएस्ट आहे. सगळे वानर एका समोर 70-0 तेवढे वानर होते. तेवढे मत तुल्याश्च विशिष्टाश्च, माझ्यापेक्षा विशेष आहेत किंवा माझ्या तुल्य आहेत. संती तत्र वनौकसा मत्तः प्रत्यवरम नास्ती, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असा एकही वानर नाहीये. सो ही इज टेलिंग सीता मी सगळ्यात लोएस्ट आहे. आणि काय म्हणतात ते, शत्रूला एक संदेश पाठवायचा असेल तर तुम्ही सेनापतीला पाठवता की एका साधारण सैनिकाला पाठवता. तर मी पोस्टमन आहे, मी मोठा सेनापती नाहीये. सीतादेवी म्हणजे बापरे हा पोस्टमन आहे आणि हा सगळ्यात खालचा सिंपल आहे आणि हा असं करतोय, म्हणजे सैन्य स्ट्रॉंग आहे, म्हणजे मला रामचंद्र भेटणार आणि रामचंद्र विजय मिळवणार. मग खोटं बोलले का हनुमानजी? हनुमानजी खोटं नाही बोलू शकत. ऍक्च्युली त्यांच्या मनामध्ये ती प्रामाणिकपणे तीच भावना आहे. मी जे हे सगळं काही केलं हे ना, मी जेव्हा ती झेप घेतली होती महेंद्र पर्वतावरून तेव्हा मी म्हणालो होतो जय श्रीराम, हे 3 शब्द बोललो होतो. त्या रामचंद्रांचा आशीर्वाद आहे की माझ्यासारखा एक साधारण वानर अशी झेप घेऊ शकला आणि इथे लपून येऊ शकला आणि रावणासमोर त्याला त्याच्या हृदयामध्ये भीती निर्माण करू शकलो. माझ्याबद्दल नाही आहे. सो दिस इज ऑल्सो अनदर बेनिफिट ऑफ शरणागती की तुम्ही जेवढे अवलंबून होता तेवढे तुमच्या सुरक्षिततेचा भार तुमच्यावर नाही राहत, तुमच्या सुरक्षिततेचा भार सगळ्यात शक्तिशाली व्यक्तीवर जातो. तर तुम्ही निर्भय होता. ऍक्च्युली जेव्हापर्यंत आपण शरणागती नाही घेत तेव्हापर्यंत आपण भीतीग्रस्त असतो. आणि जेव्हा आपण ऍक्च्युली शरणागती करतो ना तेव्हा म्हणतो कोण काय करणार आहे मला, परमेश्वर आहेत ना, परमेश्वर माझी रक्षा करते तर मला कोण काय करणार आहे. तर हनुमानजींच्या मनामध्ये ऍक्च्युली तशी भावना होते. तर इथे विभीषण आहेत. तर विभीषण म्हणतायत आपण स्वीकार करूया. तर तेव्हा ना रावणाला खूप राग येतो आणि रावण म्हणतो कधी माणसाला धोका असतो इतरांकडून, पण काही मोजक्या परिस्थितीमध्ये माणसाला धोका असतो स्वतःच्या स्वजनांकडून. माझी ती परिस्थिती आहे. तू माझा स्वजन आहेस पण तू नेहमी माझ्या विरुद्ध बोलतोस. ऍक्च्युली तू आमच्या पूर्ण कुळावर एक कलंक आहेस. तू नेहमी राक्षसांच्या विरुद्ध बोलतोस आणि तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता, तू माझा भाऊ आहेस, माझ्या भावाच्या जागी जर कोणी असतं तर त्याला मी आज सगळ्यांसमक्ष ठार मारलं असतं. तू माझा भाऊ आहेस म्हणून तुला मी सोडतोय, चालता होईल. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी विभीषण थांबतात. विभीषणाला ना मनामध्ये नेहमी इच्छा असते जेव्हापर्यंत मी लंकेमध्ये तेव्हापर्यंत कमीत कमी एक तरी शुभचिंतक आहे. हे सगळे तर नुसते येस मॅन आहेत, खोटं बोलणार आहेत.
तर त्याला एक नेहमी ती भावाला वाचवायला पाहिजे. त्या दुसऱ्या दिवशी काय होतं, रावण त्याच्या इंद्रजित मुलाला पण बोलवतात आणि म्हणतात तुझं काय म्हणणं आहे. इंद्रजित जो त्यांचा भाचा आहे, पुतण्या, तो पण आपल्या काकांची निंदा करतो सगळ्यांसमोर. दॅट बिकम्स टू मच. मग विभीषणाला वाटतं की भाऊ अपमान करणं समजू शकतो, पण पुतण्या करतोय. मग तेव्हा परत एकदा रावण म्हणतो की तू निघून जा, तुला इथे काही स्थान नाहीये. मग तेव्हा विभीषण तिथून निघून जातात. तर जेव्हा विभीषण आता चाललेत, विभीषणाला लगेच निर्णय घ्यायला लागतो काय करायचं. म्हणाले ठीक आहे. तर त्यांच्याकडे गदा असते, तर ती गदा घेतात आणि त्यांचे 4 अनुयायी असतात जे नेहमी त्यांच्यासोबत असतात. हे 4 अनुयायी आणि विभीषण लगेच एका क्षणामध्ये लंकेचा त्याग करून आता रामचंद्रांकडे समुद्र पार करून चालले. तर ते तर पूल नाही पाहिजे त्यांना, किंवा हनुमानसारखं त्यांना एक झेप पण नाही घ्यायचे. वायुमार्गाने एका क्षणामध्ये इथून निघतात आणि इथे पोहोचतात पटकन. तेव्हा जे वर्णन केलंय त्याच्यामध्ये वाल्मिकी ऋषी आहेत, त्यांनी कसं वर्णन केलंय. म्हणाले आपल्या लंकेचा, आपल्या भावाच्या संबंधाचा, आपल्या पत्नीचा आणि आपल्या मुलांचा त्याग करून आता श्रीमान विभीषण रामचंद्रांकडे चालले. श्री म्हणजे लक्ष्मी, श्रीदेवी, लक्ष्मी देवी. म्हणजे आज आता विभीषणाकडे खूप मोठी संपत्ती मिळाली. श्रीमान, संपत्तीमान विभीषण आता रामचंद्रांकडे चालले. पण ऍक्च्युली तुम्ही जर परिस्थिती बघितली तर त्यांचं सर्व धन, घर, नाते, संबंध सगळे सुटले. ऍक्च्युली आपण म्हणू गरीब परिस्थितीमध्ये झाले. पण वाल्मिकी ऋषी पूर्ण रामायणामध्ये विभीषणाला जेव्हा त्यांचा राज्याभिषेक होतो, नंतर रामचंद्रांचा राज्याभिषेक होतो, तेव्हा तिथे श्रीमान नाही लिहित, इथे श्रीमान लिहितात. का तर वाल्मिकी ऋषींना आपल्याला सांगायचं आहे आजपर्यंत त्याच्याकडे सोनं असेल, त्याच्याकडे घर असेल, पण आजपर्यंत परमेश्वराच्या समर्पणाचं धन नव्हतं त्याच्याकडे, जे खरं वास्तविक धन आहे. आज त्याच्या मनामध्ये त्यांनी निर्धास्त केलाय, ठीक आहे जे होईल ते होईल, पण मला परमेश्वराची शरणागती घ्यायची आहे. ते जे धन आहे ना ते खूप मोठं धन आहे. आज तो खरा श्रीमंत झालाय. म्हणून त्या शब्दांनी त्याचं वर्णन करून विभीषण इकडे येतात. तर विभीषणाने काय निर्णय घेतलाय. विभीषणाने हा निर्णय घेतलाय मी त्या पार्टीमध्ये नाही राहणार. युद्धामध्ये 2 आहेत. मी त्या पार्टीमध्ये नाही राहणार जिथे आपल्या शुभचिंतक भावाच्या म्हणण्याला किंमत नाहीये. मी त्या पार्टीमध्ये जाणार जिथे आपल्या शुभचिंतक भावाच्या म्हणण्याला वजन आहे. जेव्हा लक्ष्मण म्हणाले होते की मला तुमच्यासोबत यायचंय, तर रामचंद्रांना इच्छा नव्हती, पण रामचंद्रांनी आपल्या भावाचं ऐकून तुला घेतलं होतं. ते म्हणतात इथे भावाच्या म्हणण्याला किंमत नाहीये, तिथे भावाच्या म्हणण्याला किंमत आहे, मी तिथे जातो. ते म्हणून विभीषण या बाजूला येतात आणि विभीषण इथे येऊन आकाश मार्गाने खाली उतरत नाहीत, अशा आकाशामध्ये तरंगत आहेत आणि दिसतं की राक्षस कुळातले आहेत. त्यांचा वर्ण, त्यांचा जो चेहरा आहे वगैरे, आणि त्याच्यासोबत 4 आहेत आणि हातामध्ये गदा आहे. आणि काही वानर त्यांना बघतात. आपल्या सेनापती सुग्रीवाला जाऊन सांगतात की असे हे 4 राक्षस दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे लीडर कोणतरी दिसत आहेत. तर बघा, तर सुग्रीव येतात. तर ते म्हणतात मी रामचंद्रांना शरणागती घ्यायला इथे आलोय, तर कृपया तुम्ही जाऊन रामचंद्रांना सांगणार का. सुग्रीवाला सांगतात. तर सुग्रीवाच्या मनामध्ये प्रश्न येतो की जर खरोखर शरणागती घ्यायला आलेत, मग हे गदा घेऊन का आलेत. तर आपल्या आजूबाजूला जे वानर असतात त्यांना सुग्रीव सांगतायत हे स्मार्ट आहे. तर खूप हे राक्षस लोक खूप स्मार्ट असतात, छळ कपट करण्यामध्ये खूप यांची जुनी स्टोरी आहे. तर साधारणपणे गदा ना हे आता या आपल्या युगामध्ये ना हे कोणी वापरत नाही, त्याच्यामुळे वी डोंट अंडरस्टँड छोट्या छोट्या गोष्टी. समजा मी विचार करतोय काय उदाहरण द्यायचं. कुठलाही एक दुकानदार आहे, तो दुकानाच्या समोर उभा आहे आणि असा थकलेला, असा थोडा आरामाच्या मूडमध्ये. त्याच्यातून काय शिकायला मिळतं आपल्याला. त्याचा कदाचित धंदा झाला नाहीये आणि थोडा हा असा उदास आहे आणि याच्याशी जास्ती आपण बार्गेनिंग करू नाही शकणार. पण असं एकदम उत्साही असा एकदम आनंदाने बसेल तर त्यात थोडंसं बोलू शकतो, बार्गेनिंग करू शकतो. हो 500 रुपये कुठे 450 राईट, काहीतरी आपण बार्गेनिंग करूया. सो हावभावावरून पण कळतं
तर विभीषणाने काय केलं होतं, असे हात जोडले होते, पण हातामध्ये गदा होती, हात जोडले होते. तर सुग्रीव काय म्हणतो, हे ना खूप हे काय म्हणतात स्मार्ट आहेत, याला माहिती आहे की रामचंद्रांच्या समोर जर नम्रतेने कोणी आलं तर रामचंद्र लगेच विरघळून जातात. रामचंद्रासमोर ती गदा अशी खांद्यावर जर घेतली असती, सो दॅट इज अग्रेसिव्ह मूड. तर आपल्या समोर कोणी सांग गदा इथे घेऊन आलं तर त्या काळजी की हा युद्ध करायला आलाय, पण असे हात आहेत आणि गदा आहे, तर तेव्हा नम्रतेने आलं. तर यांना माहिती आहे की परमेश्वरासमोर रामचंद्रासमोर जर कोणी नम्रतेने आला तर रामचंद्र लगेच त्याला शरणागती देतात. पण याला जर खरोखर नम्रतेने यायचं होतं तर यांनी गदा सोडून यायला पाहिजे होतं ना. तर हा काय करतोय, हा हात पण जोडतोय पण गदा काही सोडत नाहीये. म्हणजे काय करणार, रामचंद्रांना नम्रता दिसणार, रामचंद्र याला स्वीकारणार आणि रामचंद्रांच्या जवळ जाणार हा, आणि गदा वापर करणार आणि माझ्या प्रिय रामचंद्रांना हा इजा पोहोचवणार. तर चांगली भावना आहे. पण बेसिकली विभीषणाने मनातल्या मनात ठरवलं याला शरणागती नाही द्यायला पाहिजे रामचंद्रांनी. मग रामचंद्रांकडे येतात. ऍक्च्युली त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे ती भावना रामचंद्रांच्या सुरक्षिततेची भावना आहे. त्याच्यामध्ये चुकीची प्रेम आहे, तर म्हणून त्यांच्या मनात ती भावना आहे. तर जेव्हा येतात तेव्हा रामचंद्रांना म्हणतात की रामचंद्र, हे विभीषण आलेत आणि त्यांच्याकडे हातामध्ये एक गदा आहे, आणि नुसती गदा नाही आहे, म्हणजे म्हणताना काय गदा नाही म्हणते, म्हणतात सशस्त्र आलाय. विभीषण जो रावणाचा भाऊ आहे हा सशस्त्र आलाय आणि सोबत 4 लोकांना पण घेऊन आलाय. सो वर्णन करताना असं वर्णन करतायत की रामचंद्रांच्या मनामध्ये ती भावना निर्माण होईल की नको, त्याला जवळ नाही घ्यायचं म्हणून. आणि या भावनेने रामचंद्र जेव्हा म्हणतात तेव्हा रामचंद्र म्हणतात, अच्छा मग तुझं काय म्हणणं आहे. तर जेव्हा सुग्रीव म्हणतात, एक मिनिट, जेव्हा विभीषण सुग्रीवाला म्हणतात की तू जाऊन सांग, तर तेव्हा म्हणतात पटकन सांग, तू जाऊन पटकन जाऊन सांग रामचंद्रांना. पण इथे प्रश्न येतो की पटकन का सांगतात. आपण जेव्हा कोणाला सांगतो की अरे पटकन ते काम कर, तर त्याच्यामध्ये काय असतं आपली भावना की आपल्याला जे पाहिजे ते पटकन मिळायला पाहिजे, राईट. तर ही भावना आहे का विभीषणाची की पटकन जाऊन सांग. असं वाटतंय की रामचंद्रांचा चांगला मूड आहे. आता सगळं हनुमानजींनी रिपोर्ट दिलेला आहे तिथे, आणि रामचंद्रांचा मूड जर बदलला तर मग कदाचित मला स्वीकार करणार नाही. ऍक्च्युअली विभीषणाच्या मनात काय भावना आहे, रामचंद्रांचा मूड काही बदलणार नाहीये, रामचंद्रांचा मूड कधीच बदलत नाही. त्यांच्या मनात भावना आहे मी राक्षस आहे, माझी वृत्ती चांगली नाहीये, आज या परिस्थितीमध्ये मी रामचंद्रांची शरणागती घ्यायला आलोय, पण माझा स्वतःवर विश्वास नाहीये. माझी वृत्ती क्षणाक्षणाला बदलू शकते. आज मी शरणागतीच्या त्या मौल्यवान परिस्थितीला पोहोचलोय. 2 मिनिटांनंतर जर माझे जुने संस्कार जागरूक झाले आणि समजा मी शरणागती जर सोडली तर माझं काय होणार. सो ही सेइंग पटकन जा आणि पटकन मला प्रस्तुत कर आणि पटकन मी शरणागती मागेन आणि पटकन रामचंद्र शरणागती दिली आणि काम संपलं. तर हे मला खूप हृदयस्पर्शी वाटलं की ऍक्च्युली आपण पण जर स्वतःचं परीक्षण केलं तर आपल्याला एक लक्षात येईल की आपलं पण खूप मत बदलत असतं, परिस्थितीनुसार आपण बदलत असतो. आणि म्हणून ज्या क्षणी आपल्याला कधीतरी एक चांगली प्रेरणा मिळेल की प्रभूजी आजपासून ना मी थोडं जप सुरू करतो. आज समजा आपल्याला प्रेरणा मिळाली की आजपर्यंत मी कधी जप नाही केला, आज मी होतो. ऍक्च्युली त्याच क्षणी आपण काहीतरी कमिट करायला पाहिजे. आपण काहीतरी म्हणायला पाहिजे की कधी का माहितीये, कारण घरी गेल्यावर कदाचित तेवढी प्रेरणा राहणार नाही आणि परत ते जुने विचार येतील. सिरियस की परत जुने विचार येऊ शकतात आणि परत ना त्यावेळेस जे इन्स्पिरेशन मिळाले, त्यावेळेस जी आपल्याला एक प्रेरणा मिळाली आहे ना, ती अगेन पुन्हा कधी ते इन्स्पिरेशन येईल, पुन्हा कधी आपण त्या प्रेरणेला अनुभवू आणि पुन्हा कधी आपल्याला ते सुचेल की पटकन या या चांगल्या अनुभवामध्ये मी काहीतरी कमिट करतो, परत कधी होईल माहिती नाही. आणि परत ना जे आपलं जन्मोजन्मी आपण परमेश्वरापासून दूर आहे त्याला काट मारण्यासाठी आपल्याला जो चान्स मिळाला आहे तो कदाचित पुन्हा आपण गमावून बसू. सो विभीषण म्हणतात पटकन जाऊन सांगा. का, रामचंद्रांचा एव्हर चेंजिंग नेचरवर त्यांना संशय नाही, त्यांना स्वतःच्या एव्हर चेंजिंग नेचरवर विश्वास आहे. आय नॉट दिस, कधी मन माझं बदलू शकतं. तर म्हणून म्हणतात. सो काय म्हणतात, सर्व लोक शरण्याय राघवाय महात्मने निवेदयत माम
क्षिप्रम विभीषण उपस्थितम. तर क्षिप्रम म्हणजे पटकन जाऊन सांग. तर त्याच्यामध्ये ती भावना आहे त्यांची की माझं मन बदलेल म्हणून पटकन जाऊन सांग. मग सुग्रीव रामचंद्रांकडे येतात आणि म्हणतात काही सोबत त्यांना घेऊन आलाय तो आणि त्यांनी सशस्त्र आलाय. तर माझं तर म्हणणं आहे की याला आपण धरून पटकन त्याला काहीतरी शिक्षा दिली पाहिजे. आणि मी तर म्हणतो की या क्रूर रावणाचा भाऊ याला तर मारायला पाहिजे. रामचंद्र ऐकून घेतात, निष्कर्ष देत नाहीत. आणि तिथे बाकीचे पण सभा बसलेली असते, त्यांना विचारतात तुमचं काय म्हणणं आहे. आता आपण सुरुवात करताना आपण म्हणालो 6 वेगवेगळ्या शरणागती आहेत. पहिली शरणागती आठवते कोणाला? 6 शरणागती म्हणजे सगळे देव. व्हेरी गुड. सर्व देवी देवता विष्णूंकडे गेले होते, ते विष्णू आहेत. सो परमेश्वर आहेत. त्या परमेश्वरांना इतरांचा सल्ला मागण्याची गरज आहे का? पण जेव्हा विष्णू नरलीलेत येतात, सो ही इज बिहेविंग एज ए परफेक्ट ह्युमन बिईंग. मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो ना आपण रामचंद्रांना. एका मनुष्याने कसं वागावं हे रामचंद्राने बोलले नाही, वागून दाखवलं. सो रामचंद्र ही शिकवण तिथे देतात. मी बरोबर, मला माहितीये काय बरोबर आहे काय, पण म्हणतात जेव्हा आपण सोबत आहोत तेव्हा एकच माणूस जेव्हा एक हाती कारभार करतो की माझ्याच हिशोबाने सगळं होणार, दॅट्स नॉट द राईट वे टू डू थिंग्स. सो जरी त्यांना सगळं काही माहिती आहे पण आपल्या अवलंबून आहे. वानर त्यांच्यावर अवलंबून, पण म्हणतात तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं. सो दिस इज कॉल्ड लिडरशिप. आपल्याला ना ही जी मॉडर्न लिडरशिप आहे, मॉडर्न लिडरशिप मध्ये वाटतं अरे खरी लिडरशिप म्हणजे काय माहितीये, धाक पाहिजे. आणि कदाचित आपण काही वाचन केलं असेल की बॉस आले, स्टॅच्यू व्हायला पाहिजे, याला म्हणतात खरा बॉस. बट रामायणामध्ये, महाभारतामध्ये, भागवतामध्ये श्रीकृष्ण ज्या प्रकारे पांडवांसोबत वागतात किंवा ज्या प्रकारे रामचंद्र रामायणामध्ये आता विभीषणाशी, सुग्रीवाशी, वानरांशी वागतायत, हे असं कधीच कुठे आढळत नाही. प्रेमाने जवळ करून त्यांचा सल्ला घेऊन. पण याचा अर्थ असा नाही की सगळे सल्ले अवलंबून करायचे. त्यांना म्हणणार तुम्ही हे म्हणाले ना, पण त्याच्यामध्ये जर आपण असं बघितलं तर त्या व्यक्तीला पण लक्षात येतं की मी जे म्हटलं त्याच्यामध्ये एक छोटासा दोष होता, तो दृष्टिकोन थोडा सीमित होता. सो त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची वाढ होते. तो व्यक्ती काहीतरी सांगतोय पण रामचंद्र म्हणतात बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्याच्यामध्ये ना एक छोटासा हा पॉइंट आहे. तर त्या व्यक्तीला पण कळतं पुढच्या वेळेस मी असा विचार नाही करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये व्यक्तीची वाढ होते. तर म्हणून जेव्हा कोणी सल्ला विचारतायत त्याच्यामध्ये हे नाहीये की त्यांना अक्कल नाही म्हणून सल्ला विचारतायत. रामचंद्र आणि श्रीकृष्ण आपल्याला म्हणतायत की माहिती असेल तरी सल्ला विचारायला पाहिजे. का माहितीये, सल्ला विचारून त्या व्यक्तीची मनामध्ये जे विचार आहेत ते बाहेर पडतात आणि त्यांना यू कॅन रिफाईन दोज थॉट्स. त्याला आपण नीट आकार देऊ शकतो आणि त्या व्यक्तीची वाढ होते. ऍक्च्युली ही कॅन बिकम ए लीडर. सो म्हणून लीडर इज नॉट ए पर्सन हू क्रिएट्स मेनी फॉलोअर्स. लीडर इज ए पर्सन हू क्रिएट्स मेनी लीडर्स. नेतृत्व करणं म्हणजे आज्ञा पालन करणाऱ्या लोकांची संख्या वाढवणं नव्हे. नेतृत्व करणं म्हणजे नेतृत्व करण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा देणं. सो रामचंद्र सगळ्यांना त्यांचा विचारतात. तेव्हा मैंद म्हणून एक वानर होते. त्यांनी सांगितलं की विभीषणाने रावणाला सांगितलं असेल चांगला सल्ला की तुम्ही सीतादेवींना परत करा, पण रावणाने ऐकलं नाहीये आणि रावणाने त्याला धमकी दिली असणार. मला माहिती आहे रावण कसा आहे, अधर्मी आहे. आणि त्या भीतीपोटी तुमची शरण घ्यायला आलाय. तो काही ना तुमची शरण घ्यायला शरण नाही घेते. तो रावणाच्या धाकापासून वाचायला, रावणाचा हल्ला त्याच्यावर होऊ नये म्हणून तुमची शरण घेतोय. स्वार्थी येतो, शरणागतीच्या भावनेने नाही आलाय तो. म्हणून मला नाही वाटत की आपण त्याला जवळ गेलं पाहिजे. ऍक्च्युली आपण त्याला शिक्षा द्यायला पाहिजे. रामचंद्र परत काही म्हणत नाहीत, शांतपणे उभे आहेत. परत सुग्रीवाला तर मागच्या वेळेस मी जे बोललो सशस्त्र आलाय, मिनिस्टरला घेऊन येते, तर कुठेतरी कमी पडले माझं, त्यांनी नीट ऐकलं नाही वाटतं. तर मी अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतो. मग म्हणतात बघा, ऐन वेळी संकटाच्या काळी आपल्या स्वतःच्या जन्मजात भावाला सोडून हा इथे आलाय. अशा ऐन वेळी आपल्या भावाला सोडणाऱ्या व्यक्तीवर आपण तरी कसा विश्वास ठेवायचा. त्याला सवय ऐनवेळी त्याग करायचे, तर आपल्याला पण ऐनवेळी त्याग करू शकतो. म्हणून
आणि ना आपण इथे आलोय राक्षसांना मारायला, रावणाला वगैरे मारायला, आणि हा पण राक्षस आहे. जर आपण त्यातल्या एका राक्षसाला जवळ केलं तर लोक आपल्यावर हसतील आणि म्हणतील तुम्ही ज्यांना मारायला गेले त्यांनाच तुम्ही जवळ केलं, कुठेतरी तुम्ही घाबरले वाटतं राक्षसांना. साम दाम दंडभेद, तर साम केलं वाटतं, तुम्ही जवळ केलं वाटतं. तिसरं कारण म्हणतात ऍक्च्युली ना राक्षस आहेत, यांचे पूर्ण विचार, यांच्या पूर्ण कृती, यांची वागणूक ही दूषित असते. आपण अशा प्रदूषित लोकांना जवळ नाही गेलं पाहिजे असं म्हणून सुग्रीव आता त्यांना न विचारता त्यांनी त्यांचं मत दिलं होतं. तर सुग्रीव मागे जाऊन मग उभे राहतात की आता बघा तुम्ही ठरवा म्हणून. मग जांबवान समोर येतात. तर जांबवान कोण आहेत? जांबवान पण मोठे एक सेनापती आहेत तिथले. तर जांबवान म्हणतात मी आजपर्यंत काय बघितलंय की जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या जवळच्या नातलगांचा त्याग करतो, दॅट इज नॉट गुड, चांगलं नाही आहे ते. आणि हे कृत्य यांनी केलंय तर आपण याच्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे आणि आपण याला जवळ नाही केलं पाहिजे. तर माझं तर हे म्हणणं आहे की नाही, अशा प्रकारे वेगवेगळे लोक अजून पण सांगतात. पण बेसिकली कोणी काय म्हणतात, त्याला जवळ घ्या त्याला आपण भांडी घासायला लावू. बेसिकली म्हणतात की फालतू काही कामं त्याला महत्वाचं काम नाही द्यायचं. आणि आपण जेव्हा प्लॅनिंग करू तेव्हा प्लॅनिंग करण्यासाठी त्याला इन्व्हॉल्व्ह नाही करायचं की इथून अटॅक करायचा आहे पहिल्या दिवशी. ते सगळं त्याला माहिती पाहिजे, कारण तो गुप्तचर म्हणून लीक करू शकतो. तर बेसिकली कोणी त्याला जवळ नाही घेत. मग रामचंद्र म्हणतात हनुमानजींना, हनुमान तुझं काय म्हणणं आहे शेवटी? तर हनुमानजींवर एक सगळ्यांचा विश्वास असतो. हनुमान म्हणतात, हनुमानजी आता म्हणाले ना की नाही घ्यायला पाहिजे, तर चला आपलं काम झालं. हनुमानजी काय म्हणतात? पहिला मुद्दा म्हणतात, या जगामध्ये बाकीच्या वानरांनी जे काही मुद्दे मांडले ते सगळे रास्त आहेत, ते सगळे बरोबर आहेत. पण माझं एक म्हणणं आहे, एका साधारण व्यक्तीला एक बुद्धिमान व्यक्ती चिटिंग करू शकतो, पण जर व्यक्ती हुशार असेल तर त्याला कसं चिटिंग करू शकतो? आणि इथे तर तुम्ही आहात, आपले जे सर्व निर्णय तुम्ही घेताय, आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार. तुम्हाला चिटिंग कोणी करू शकतो याच्यावर माझा विश्वास नाही. म्हणून मला नाही वाटत की त्यांना आतमध्ये घ्यायला काही प्रॉब्लेम आहे. त्यांनी जरी काही चुकीचं काही बोलले किंवा मार्गदर्शन चुकीचं केलं तरी पण तुम्ही स्मार्ट आहात, तुम्हाला तो धोका अप्लाय होत नाही, बाकीच्या लोकांना अप्लाय होतो. दुसरी गोष्ट म्हणतात, मी जेव्हा लंकेत गेलो होतो तेव्हा मला जेव्हा सभेत आणलं होतं तेव्हा रावणाला माझ्या प्रती खूप राग निर्माण झाला होता आणि मला मारायची इच्छा होती. पण त्या पूर्ण सभेमध्ये फक्त एकच व्यक्ती उभे झाले होते आणि सगळ्यांच्या देखत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं की जर आपल्या शत्रूचा दूत आला असेल, जरी त्यांनी काही केलं असेल, पण आपण त्याला मारू नाही शकत, कारण तो दूत युद्धाच्या नियमांमध्ये हे बसत नाही. म्हणून म्हणाले, रावणासारख्या क्रूर व्यक्तीला हे चांगलं मार्गदर्शन करणं, नीती हे सांगितली, हे योग्य आहे, योग्य. एवढी हिंमत जर कोणाची असेल म्हणजे तो ऍक्च्युली मूलभूत चांगला व्यक्ती आहे. कारण चांगले व्यक्ती कधी कधी धाकाच्या पोटी, अरे आपल्याला काय फरक पडतोय का बस, सगळ्यांसमोर त्याच्यावर वार झाले असते, पण त्यांनी योग्य ते सांगितलं. म्हणजे हा ना ओरिजिनली इंटरनली तो चांगला आहे, तर त्याला आपण चांगलं समजलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणतात की हा इथे ना काही राज्याच्या स्वार्थाने नाही आलाय, कारण जांबवानी तसं म्हटलं ना राज्याच्या स्वार्थाने आला असेल, तर म्हणजे हा राज्याच्या स्वार्थाने नाही आलाय. ऍक्च्युली हा नैतिकतेला चिपकलाय आणि नैतिकतेला चिपकलाय म्हणून याला बाहेर काढलंय आणि म्हणून तो तुमच्याकडे आलाय. आणि बघा, मोठमोठ्या देवी देवतांना पण रावणाची भीती आहे, पण याला रावणाची भीती नाहीये आणि त्या रावणासमोर पण यांनी खरं काय ते बोललंय, तर म्हणून आपण याला घेतलं पाहिजे. तर मग आता रामचंद्रांनी सगळ्यांचं ऐकलं. आता म्हणतात ठीक आहे, मी माझं मत सांगतो. मग सगळ्यांचं मत ऐकून म्हणतात, हनुमानजींनी जे सांगितलं ते बऱ्यापैकी योग्य वाटतंय मला, पण हनुमानजीने जे सांगितलं त्याच्यामध्ये पण एक खोट आहे. मग आता एक तर सगळ्यांनी सांगितलं की जवळ घ्यायचं नाही, तर त्याला कॅन्सल केलं रामचंद्रांनी. म्हणाले यांचं सगळ्यात बरोबर होतं, पण म्हणाले त्याच्यामध्ये पण एक दोष आहे. हनुमानजी सारखे हुशार आणि हनुमानजींसारखे एक्सपर्ट आणि हनुमानजींनी तर रामचंद्रांसाठी तिथपर्यंत गेले आणि परत आलेत. या हनुमानजींच्या बोलण्यामध्ये काही चुकलंय, काय असेल ते? तर म्हणतात हनुमानजी म्हणाले की हे मूलभूत चांगले व्यक्ती आहेत, ओरिजिनली ही इज अ जेंटलमॅन, म्हणून आपण त्यांना जवळ घेतलं पाहिजे. तर म्हणाले माझी एक शपथ आहे की कोण व्यक्ती
कुठल्या चारित्र्याचा आहे हे महत्वाचं नाही आहे, तो जेंटलमॅन आहे की नाही आहे ते महत्वाचं नाही आहे, महत्वाचं हे आहे त्याला माझी शरणागती घ्यायची आहे का. म्हणून म्हणतात सकृत एव प्रपन्नोयम तव अस्मी इति याचते अभयम सर्वदा तस्मै ददामी एतद व्रतम मम. म्हणतात माझं एक व्रत आहे की जर एखाद्या व्यक्तीने तो चांगला आहे, वाईट आहे, दुर्जन आहे, सज्जन आहे, एकदा जरी ते म्हणाले हे रामचंद्रा मी तुम्हाला समर्पण करतोय, म्हणतात अभयम सर्वदा तस्मै, अशा व्यक्तीला मी अनंत काळासाठी अभयदान देण्याचं माझं व्रत आहे. आणि त्याच्यानंतर म्हणतात अरे मी सुग्रीवाला शरणागती दिली. सुग्रीव कशासाठी माझ्याशी गठबंधन केलं सुग्रीवाने, कुठे शरणागती वगैरे कुठे होती त्याची, त्याला त्याचं राज्य पाहिजे होतं वालीकडून, त्याच्या पत्नीचं अपहरण केलं होतं ते त्याला पाहिजे होतं. मी सुग्रीवाला शरणागती दिली आहे, तुला नाही देऊ शकत का, तुला दिली आहे तर विभीषणाला नाही देऊ शकत का. आणि म्हणतात सुग्रीव काय आणि विभीषण काय, इथे रावण जरी आला आणि रावण जरी म्हणाला माझ्याकडून जे काही झालं मी चुकलो मला माफ करा, मी त्याला माफ करायला तयार आहे. सो रामचंद्रांनी ही शपथ रामायणामध्ये पब्लिकली घेतलेली आहे. तर आता आपल्याकडे एक चॉईस आहे, जर आपण शरणागती स्वीकारली रामचंद्राची तर रामचंद्र म्हणतात तुम्ही कोण आहात डज नॉट मॅटर, व्हॉट मॅटर्स इज टुडे आर यू रेडी टू टेक शेल्टर ऑफ राम, टुडे आर यू रेडी टू टेक शेल्टर ऑफ कृष्ण. तर म्हणून अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी हनुमानजींच्या बोलण्यानंतर एक खोट सांगितली. मग वेगवेगळे कारण दिले की का मी शरणागती तयार आहे. फक्त म्हणजे ना दिस नॉट विम्सिकल, दिस ऑल्सो वन क्वालिटी ऑफ लिडरशिप की जरी त्यांचे निर्णय बरोबर आहेत बट ही विल एक्सप्लेन इट टू यू. मी म्हणतोय ना मग आता सगळ्यांनी स्वीकार केलंच पाहिजे तसं नाही आहे. आता काय काय कारण देतात. पहिलं कारण देतात म्हणतात मी शिबी महाराजांच्या कुळात आहे. ते एक ना वर त्यांचे पूर्वज होते शिबी महाराज म्हणून, त्यांच्याबद्दल पुराणांमध्ये कथा आहे. काय कथा आहे, शिबी महाराज हे खूप मोठे दानशूर व्यक्ती म्हणून फेमस होते. तर त्यांच्या दानशूरतेची परीक्षा घेण्यासाठी एकदा देवतांनी ठरवलं. तर काय ठरवलं, इंद्राने एका गरुडाचा, बेसिकली हॉक नॉट ईगल, हॉकला काय म्हणतात, हा घार, घार इज काईट, बाज, हा, तर ते बाज म्हणून आले इंद्रदेव. ओके, बाज किंवा ससा, बरोबर. सो इंद्रदेव त्या रूपात आले आणि अग्निदेव हे एका कबुतराच्या रूपात आले. आणि हा असा कबूतर भीत 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 शिबी महाराजांच्या कुशीत येऊन बसला. मग शिबी महाराज म्हणत काय झालं, तो असं भिजलेला का वाटतो, म्हणजे नाही हा बाज जो आहे तो माझ्या मागे लागलाय. मग बाज पण तिथे आला. मग बाज म्हणतो मी याच्या पाठीमागे पळतोय, हा माझा शिकार आहे, हा माझं जेवण आहे आणि आता याला मला परत करा. तर शिबी महाराज म्हणाले ज्यांनी माझी शरण घेतली आहे त्याला मी शरण देणार, मी त्याला नाही देऊ शकत तुम्हाला परत. तर हे म्हणतात मग माझ्या जेवणाचं काय, आणि मी काही उगाच नाही मारत आहे, पोटाचा प्रश्न आहे, मग माझ्या पोटात. ते म्हणाले तुला काय पाहिजे मी देतो, मग तुम्ही कसे देणार. तर आता हे दुसऱ्याचं काही मांस नाही देऊ शकत. ते एवढे तत्व अनुसार आहे. ते म्हणतात मी माझा मांस दे. तो म्हणाले ठीक आहे. मग एक तराजू आणला, त्या तराजूमध्ये एकीकडे तो कबूतर ठेवला आणि दुसरीकडे शिबी महाराज आले. तर शिबी महाराजांनी कबुतराच्या वजन एवढ्या अंदाजे असं मांस कापलं आणि तिथे ठेवलं. पण तो कबूतर जो होता तो हेवी होता, परत कापलं. असं करत 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 ऑलमोस्ट सगळं मांस त्यांचं तिथे पडलं. पण तरी तो जो कबूतर जो तो हेवी होता. मग शेवटी शिबी महाराज म्हणाले मी स्वतः बसतो, मी स्वतःला याच्यापेक्षा नाही आहे ना, कापून कापून किती काढा तर पडणार होते. मग तेव्हा जेव्हा स्वतः बसणार होते त्याच्यावर तेव्हा बाकी सगळे देवी देवता पण आले आणि त्या कबुतराने अग्निदेवांचं रूप सांगितलं आणि त्या बाजने इंद्रदेवांचं रूप सांगितलं आणि म्हणाले ऍक्च्युली आम्ही ऐकलं होतं की तुम्ही खूप दानशूर आहात, आम्हाला बघायचं होतं की तुम्ही किती दानशूर आहात, पण तुम्ही सगळ्या परीक्षांमध्ये पास आहे, तुम्ही खरोखर खूप दानशूर आहात. तर ही स्टोरी रामचंद्र सांगतात की मी त्या शिबी महाराजांच्या वंशावलीत आहे. त्यांनी एका कबुतराला शरण दिली होती आणि माझ्याकडे हे तर विभीषण आले, तर त्याला मी शरण नाही दिली तर माझं नाव कुठेतरी खराब होईल. मग ते दोन पक्ष्यांची स्टोरी सांगतात. ते म्हणतात अनेक अनेक वर्षांपूर्वी दोन पक्षी होते, एक मादा आणि एक पुरुष, एका झाडावर राहत होते.
एकदा एक शिकारी आला आणि त्या शिकाऱ्याने काय केलं, त्या मादा पक्षीला मारलं. आणि त्या मादा, थंडी बसते खूप, ओके, त्या मादा पक्षीला त्यांनी मारून टाकलं आणि तो शिकारी तिथून निघून गेला. आता तिथे तो पुरुष पक्षी जो होता तो होता तिथे, त्याने बघितलं हे सगळं. त्या रात्री हा जो शिकारी आहे तो परत आला तिकडे आणि त्या झाडाखालीच राहिला. तर त्याने बघितलं ते. असं 1-2 दिवसांनी पुन्हा आला, पण या दिवशी ना खूप उपाशी होता आणि असा थोडा वीक दिसत होता. तर याला लक्षात आलं की आज याला काही शिकार झालेला नाही, पण थंडी होती. तर थंडीमुळे त्याने थोडी एक चूल पेटवली, तिथे आग लावली थोडीशी, शेकोटी म्हणतात ना तसं. तर या पुरुष पक्षाने बघितलं की हा शिकारी आहे आणि ह्या शिकारी नेहमी पक्ष्यांना मारतो, प्राण्यांना मारतो जेवणासाठी, आणि यानेच 2 दिवसापूर्वी माझ्या पत्नीला मारलं होतं. पण आज हा गरीब आला इकडे आणि आज याला खायला काही नाहीये आणि याने आग लावली आहे. तर कुठेतरी यांनी मी ज्या झाडावर राहतो त्या झाडाची शरण घेतली, म्हणजे कुठेतरी याने माझी शरण घेतली आहे, तर मी काहीतरी केलं पाहिजे. तर त्या पुरुष पक्षाने त्या आगीमध्ये उडी मारली आणि स्वतःला दहन केलं, जेणेकरून अन्नाच्या रूपामध्ये काहीतरी त्याचं पोट भरेल. तर रामचंद्र ही स्टोरी सुग्रीवाला सांगतात आणि म्हणतात त्या शिकाऱ्याने त्या मादा पक्षीला मारलं होतं. म्हणलं रावणाने माझ्या सीतेला मारलं नाहीये, फक्त अपहरण केलंय. आणि म्हणाले की हा जो शिकारी आहे तो त्या पक्षाच्या शरण नव्हता आला, तो फक्त तिथे जाऊन बसला होता. पण ज्ञानी ते स्वीकारलं की हा शरण आलाय. इथे विभीषण फक्त येऊन बसला नाहीये, विभीषण ऍक्टिव्हली मला म्हणतोय मला तुमची शरण घ्यायची आहे. जर मी याला शरण नाही दिली तर कुठेतरी मी त्या पक्षापेक्षा खालच्या लेवलचा आहे. म्हणाले मी तसं करू शकत नाही, म्हणून मी याला शरण देणार. तिसरं कारण म्हणतात की मी जर याला शरणागती नाही दिली आणि पुन्हा जेव्हा मी परत जाईन अयोध्येला, युद्ध तर जिंकणार आहे, तर वशिष्ठ ऋषी भेटतील मला आणि ते वशिष्ठ ऋषी मला कुठेतरी विचारतील की जंगलामध्ये काय काय झालं वनवासामध्ये. तेव्हा जर मी सांगितलं एक व्यक्ती माझी शरणागती घ्यायला आले होते आणि त्यांना मी ती शरणागती नाकारली, मी ओळखतो माझ्या गुरूंना, माझे गुरु म्हणतील तुला हे शिकवलं होतं का, मला वशिष्ठ ऋषी कदाचित शाप देऊ शकतात. माझ्या गुरूंना मी अप्रसन्न करून चालणार नाही, तर म्हणून मी यांना शरणागती देणार. अजून एक स्टोरी सांगतात. म्हणतात एकदा एका माणसाच्या मागे वाघ लागला होता आणि तो माणूस पळत 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 एका जंगलामध्ये खोल गेला आणि एका झाडावर चढला. त्या झाडावर एक वानर पण होता. मग त्या वानराने विचारलं अरे तू इथे कसं काय आलास. त्या माणसाने सांगितलं माझ्या मागे तो वाघ लागलाय. आणि तो वाघ पण शोधत शोधत त्या झाडाखाली येऊन बसला होता आणि वाट बघत होता कधीतरी हा येईल ना खाली जेवणासाठी वगैरे, मग तेव्हा मी धरीन. तो वाघ खालीच आहे. त्याने सांगितलं तो बघ तो वाघ आलाय आणि त्याच्यापासून पळून मी इथे आलोय, तर असं भिवून मी आलोय. तर वानर म्हणाला तू काही काळजी करू नको, हे माझं घर आहे, मी या झाडावर राहतो आणि तू या शरणागती घेतलीस तू या झाडाची, तुला काहीही होणार नाही, तू काही काळजी करू नकोस, तू इथे निश्चिंत राहा. रात्री माणूस पण झोपला, वानर पण झोपला. मग आता वाघ म्हणतोय खायचं काय, झाला दिवसभर उपवास झाला, तर रात्री तरी काहीतरी मिळायला पाहिजे. तर दोघांमधून सोपा कोण फसवायला, स्वार्थी कोण, माणूस. तर माणसाला हाक मारली काय म्हणजे बघ तो वानर झोपलाय, एक काम कर, मला काय पोटा पाण्याचा संबंध आहे, मला काय खाण्याशी संबंध आहे, तुझ्याशी काही वैर नाही माझा. तो झोपलेला आहे तिथून त्याला धक्का मार, तो खाली पडेल, माझं पोट भरलं की मी निघून गेलो, तू वाचलास. माणसाला लगेच ते पटतं. माणूस जातो वर, त्याला धक्का मारतो झोपलेल्या अवस्थेमध्ये. हा वानर खाली पडतो, अचानक दचकून उठतो आणि बघतो तर समोर वाघ आहे. वाघाला बघून त्याला एक लक्षात येतं की माझ्यासोबत काय झालंय. तर वाघ काय म्हणतो, ऍक्च्युली वानर काय किती त्याचा मांस आहे, माणसाचा मांस जास्ती. तर वाघ काय म्हणतो, खरं सांगू का तुला, मला चांगलं जेवण पाहिजे होतं आणि तुला मारून मी काय करू, मला चांगलं जेवण पाहिजे होतं, पण मला तुला दाखवून द्यायचं होतं. तू याला शरणागती दिलीस ना माणसाला आणि तू म्हटलं काय काळजी करू नको, माझ्या घरी राहतो. त्या माणसाचा स्वभाव कसा आहे ते तुला दाखवायचं होतं. आता लक्षात आलं का तुला की मी त्याला धक्का मारायला सांगितलं तर तो खाली पडला, म्हणजे तो माणूस तुझ्यावर काही प्रेम नाही करत आणि त्याला तू शरणागती दिलीस. आता एक काम कर, तू वर जा आणि तू त्याला धक्का मार किंवा त्याला चाव, म्हणजे तो खाली येईल आणि मी त्याला धरेन. तर हा वानर वर जातो आणि वानर त्याला म्हणतो की बघ तू मला धक्का मारलास आणि मी खाली पडलो,
पण मी काय तुला धक्का मारणार नाहीये. मग तो माणूस म्हणतो, अरे पण तू खाली जेव्हा गेला होतास तेव्हा मी ऐकलं ते वाघाने तुला सांगितलं की वर जा आणि तू धक्का मार. तू म्हणाला हो ठीक आहे मी जाऊन वर धक्का मारतो म्हणून. मग ते असं का म्हणालास? म्हणाला मला ना तुझ्याशी काही वैर नाहीये, पण मी जेव्हा खाली पडलो तेव्हा त्यांनी मला खाल्लं असतं, तर स्वतःचा जीव वाचवायची गरज होती म्हणून मी त्याला खोटं आश्वासन दिलं की मी वर जाऊन माणसाला धक्का मारतो, पण मी तुला काही धक्का मारणार नाही, तू निश्चिंत राहा इथे. म्हणतात त्या वानरामध्ये पण ना जो कोणी घरी आलाय त्याला एक शरणागती द्यायची एक भावना आहे. म्हणाले मी जर या येणाऱ्या विभीषणाला शरणागती नाही दिली तर ते माझ्याकडून चुकीचं ठरेल, म्हणून मी त्याला शरणागती देणार. आणि सुग्रीव तू काय मोठ्या मोठ्या गोष्टी करतोयस, तू माझ्याशी गठबंधन केलंस कशासाठी? तुझ्या स्वार्थासाठी. आणि हातात बिना स्वार्थी आहे. तुला तुझी पत्नी पाहिजे होती, तुला तुझं राज्य पाहिजे होतं म्हणून तू केलंस. तू निस्वार्थी शरणागती नाही केली असं तुला मी स्वीकारलं. ऍक्च्युली हा सगळं काही सोडून आलाय, याला काय स्वार्थ आहे, म्हणून याला तर देणारच आहे मी. मग प्रश्न हा आहे की रामचंद्र पण ना एका राज्याचा उल्लेख करतात की त्याला राज्य नकोय, आणि हनुमानजीने पण उल्लेख केला होता की त्याला राज्य नकोय. तर कुठेतरी विभीषणला राज्य पाहिजे का? मग हे दोघं हा उल्लेख का करतायत? हे उल्लेख याच्यासाठी करतायत. हनुमानजींनी का उल्लेख केला माहितीये? हनुमानजी एक भक्त आहेत ना, हनुमानजी कृतज्ञ आहेत. तर हनुमानजींना ना एक नेहमी परतफेड करायची भावना असते. एका सज्जनामध्ये ज्यांनी कोणी त्याला कधीतरी मदत केली आहे तो कधी विसरत नाही. तर हनुमानजींच्या मनामध्ये एक कर्ज आहे. काय कर्ज आहे? मी जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा सगळेजण मला मारायला उठले होते, मारणार नव्हते, शक्ती नव्हती कोण, पण एकच माणूस होता ज्याने आपल्या स्वतःच्या जीवाला धोक्यात टाकलं होतं आणि सगळ्यांसमोर म्हणाला होतं की नाही हनुमानजींना वाचायचं नाही. ते कर्ज त्यांना फेडायचं होतं. सो ही वॉज ऑलवेज रिमेंबरिंग की विभीषणाने माझी एका ऐनवेळी मदत केली होती त्याला मदत, म्हणून म्हणतायत की ना त्याला राज्य देऊन टाका. तर कसे आहेत बघा, हनुमानजी कृतज्ञ व्यक्ती आहेत आणि रामचंद्र पण म्हणतायत यांनी जर एवढं सगळं त्याग करून माझ्याकडे आलेत तर मला पण यांना काहीतरी भेट द्यायची. पण विभीषणाच्या मनामध्ये ती भावना अजिबात नव्हती, नाही तर ते सगळे सोडून आले नसते. तर म्हणून मग रामचंद्र यांना आदेश देतात की एक काम करा, राज्याभिषेकाची तयारी करा. आता ही कुठली परिस्थिती आहे? ही समुद्राच्या अलीकडची परिस्थिती आहे. अजून लंकेला गेले नाहीये, अजून पूल बांधला नाहीये, अजून प्रवास झाला नाहीये, अजून युद्ध झालं नाहीये. युद्धामध्ये काय होईल काय माहिती नाही. रामचंद्र त्या संभाषणामध्ये एका ठिकाणी बोलतात, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का? शेवटी जेव्हा रामचंद्र आपलं म्हणतात या सर्व पिशाचांना, या सर्व राक्षसांना मी माझ्या अंगठ्याखाली दाबू शकतो. सो डोंट फिअर. असा विचार करू नका की मला काही धोका आहे, पण मला तुमचं मन जाणून घ्यायचं होतं. तर म्हणतात हे. सो हे का सांगितलं की अजून यांचं युद्ध सुरूच नाही झालंय, पूल बांधलंच नाहीये, तिथे काय होईल माहित नाहीये आपल्याला. पण रामचंद्र म्हणतात यांचा राज्याभिषेक करा. आणि तिथे पूल बांधण्याच्या पूर्वी विभीषण आले आहेत आणि शरणागती झाली आहे, आणि शरणागती घेऊन त्यांचा राज्याभिषेक पण झाला की हे लंकेचे राजा. म्हणजे तेव्हाच ठरलं होतं की रावण. तर तेव्हा हे संभाषण रामायणामध्ये नाहीये, पण वैष्णव आचार्य आहेत ते म्हणतात कोणीतरी प्रश्न विचारला, अहो तुम्ही लंकेला विभीषणाला देऊन टाकलं, आता तुम्ही म्हणाले की रावण झाला तर रावणाला पण मी शरणागती देणार आहे. आता राज्याभिषेक झाला विभीषणाचा, लंकापती झाले, याच्यानंतर जर रावण आले आणि शरणागती घेतली तर रावणाला काय देणार तुम्ही? मारू शकत नाही. सक्रिय देवा प्रपन्न. तर म्हणाले त्याला मी अयोध्या देईल. अयोध्या जर माझ्या नावावर आहे 14 वर्षात. पण त्याला जर अयोध्या दिली मग भरताला तुम्ही सांगितलंय, भरताला काय देणार तुम्ही? म्हणले भरताला मी वैकुंठ देईल. म्हणाले विभीषणाला लंका, रावणाला अयोध्या, भरताला वैकुंठ, मग तुम्ही कुठे राहणार? मग तेव्हा रामचंद्र म्हणतात मी माझ्या भक्तांच्या हृदयात राहणार. ते स्थान नेहमी माझ्यासाठी असतं. माझे भक्त त्यांच्या हृदयामध्ये नेहमी माझं स्मरण करतात, क्षणोक्षणी माझी आठवण करतात. ते घर माझं परमनंट घर आहे. म्हणून एक खूप सुंदर श्लोक आहे की श्रीकृष्ण नारद मुनींना एका पुराणामध्ये म्हणतात नाहम तिष्ठामी वैकुंठे योगिनाम हृदयेषु वा यत्र गायंती मदभक्ता तत्र तिष्ठामी नारद. म्हणतात हे नारदा मी कधी कधी वैकुंठात नसतो आणि मी मोठ्या मोठ्या योगींच्या हृदयामध्ये पण नसतो, पण यत्र गायंती मदभक्ता, जिथे भक्ती भावनेने प्रेमाने माझे भक्त लोक माझं गुणगान करतात
तत्र तिष्ठामि नारद, तिथे मी नक्की असतो, कारण प्रेमासाठी मी नेहमी भुकेला आहे. तर अशा प्रकारे त्यांचा राज्याभिषेक पण झाला. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर रामचंद्र त्यांना म्हणतात, तू काहीही काळजी करू नकोस, याच्या पुढे आपण युद्ध लढूया. तर ते जेव्हा राज्याभिषेकाचा जेव्हा प्रसंग आहे तेव्हा विभीषणाचा मूड बघा कसा आहे. राज्याभिषेक विभीषण म्हणतात, अनुजो रावणस्य अहम तेन च अस्मय अवमानितः भवंतम सर्वभूतानां शरण्यम शरणम गतः. मी रावणाचा लहान भाऊ आहे आणि रावणाने माझा अपमान केलाय म्हणून मी इथे आलोय, पण तुम्ही पूर्ण जगाला शरण देणारे व्यक्ती आहात, सर्वभूतानां शरण्यम, आणि म्हणून तुम्ही योग्य व्यक्ती आहात शरण जाण्यासाठी, म्हणून मी तुमच्यासाठी शरणासाठी आलोय. परित्यक्ता मया लंका मित्राणीच धनानीच. परित्यक्ता मया लंका, लंका पण मी सोडले, मित्र पण, धन पण सगळं मी सोडून दिलं. परित्यक्ता मया लंका मित्राणीच धनानीच भवद्गतम मे राज्यम च जीवितम च सुखानीच. आणि आता तुमच्या चरणी मी माझं राज्य समर्पित केलं, जीवितम माझं जीवन तुमच्यासाठी आहे, आणि सुखानीच माझं सुख दुःख माझं जे काही आहे ते सगळं मी तुमच्या चरणी ठेवलंय. आता तुम्हीच माझे स्वामी आहात. आणि या अशा गोड भावनेने विभीषणाने जेव्हा शरणागती व्यक्त केली तेव्हा रामचंद्राने त्यांना युद्धाच्या पूर्वीच लंकेचा राजा म्हणून घोषित केलं. तशा प्रकारे ही जी शरणागती आहे ही सगळ्यात रामायणामध्ये जेवढे शरणागती त्याच्यामध्ये हायएस्ट समजली जाते. काही स्वार्थ नाही आणि सगळं काही सोडून आलेत. तर याच्यातून कमीत कमी आपण एक थोडा बोध घेऊ शकतो की राक्षस कुळामध्ये जन्मलेला विभीषण, पण त्यांनी जेव्हा रामचंद्रांची शरण घेतली तेव्हा रामचंद्रांनी त्याचा इतिहास नाही बघितला, त्याची ती भावना बघितली. तर आपण पण जरी आपल्या जीवनामधले आपला इतिहास चांगला नसेल, चांगला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण जरी इतिहास चांगला नसेल, आपण जे काही आहोत त्याच्या इतिहासाशी रामचंद्रांना परमेश्वरला घेणं देणं नाही. पण आपल्यामध्ये जर ती गोड भावना असेल की ठीक आहे अज्ञानामध्ये भरपूर काही झालं, पण इथून पुढे कमीत कमी मी स्वतःला तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी, तुमच्या विचारांना स्वीकारण्यासाठी, तुमच्या अनुसार जगण्यासाठी तयार होण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, प्रयत्न करीन मी प्रामाणिकपणे. तर रामचंद्र आपल्याला शरणागती द्यायला तयार आहेत आणि आपल्याला स्वतःची शरण द्यायला तयार आहेत. तर म्हणून रामायणातून हा जो प्रसंग आहे हा खूप महत्वाचा प्रसंग आहे आपल्या सर्वांसाठी. त्यांना जर देऊ शकतात तर आपल्याला पण देतील. आणि आपण हे व्यक्त करण्यासाठी एक खूप सुंदर जी आपल्यासाठी एक सोपी पद्धत आहे की आपण मूर्ती पूजा करणं कठीण आहे. आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, बिझी आहोत आपण, त्यासाठी पावित्र्य लागतं, सगळेजण मूर्तीपूजा पण नाही करू शकत. पण तेच परमेश्वर नामाच्या रूपात, हरिनामाच्या रूपामध्ये कलियुगामध्ये उपस्थित आहेत. तर श्रीराम जय राम जय जय राम अनेक लोक नामजप करत असतात, तसं आपण पण नामजप करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या नामस्मरणामध्ये रामचंद्र उपस्थित आहेत. राम आणि रामाचं नाव हे पूर्णपणे अभिन्न आहे. तर आपण जिथे कुठे आहोत आपल्याला आपला आश्रम चेंज करायची गरज नाही, आपल्याला काय असं मोठं काही निर्णय घ्यायची गरज नाही. पण हा जरी आपण निर्णय घेतला की रोज नित्य नियमाने मी परमेश्वराचं नामस्मरण करीन. आणि का हनुमानजी नामस्मरण करत असतात, हनुमानजी नेहमी परमेश्वराचं नामस्मरण करतात. सीता देवी आहेत, सीता देवी नेहमी रामचंद्राचं नामस्मरण करतात. तर या मोठ्या श्रेष्ठ भक्तांचं अनुसरण करून आपण जर आपापल्या जीवनामध्ये नामस्मरण केलं तर नक्की आपल्याला रामचंद्रांची शरणागती मिळेल. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्री सियावर रामचंद्र भगवान की जय. जय विभीषण महाराज की जय. जय हनुमान जी की जय. जय सुग्रीव जी की जय. जय रामनवमी महामहोत्सव की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय.